सचिन, कुठे हरवलायस तू? मागचे दार शोधायला गेलायस की घाबरून बाथरूम मध्ये लपलास? चल लवकर ये बाहेर, आपली गाण्याची वेळ झाली. ऐकलंस का? कुठे आहेस तू? त्या अंधाऱ्या पडक्या खोल्यातून मी, राजेश आणि विजय सचिनला शोधत होतो, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. तिकडे दिवाणखान्यात लिंबाजी, योगेश आणि किरणचा गाऊन गाऊन घसा कोरडा पडत आला होता. त्यांना बदलीची नितांत गरज होती, पण ऐनवेळी सचिन कुठेतरी दडून बसल्यामुळे सगळीच पंचायत होणार होती. वैतागून आम्ही तिघे मागे वळणार इतक्यात कोपऱ्यातल्या खोलीतून गुणगुणण्याचा आवाज ऐकू आला. तो सचिनचाच होता, पण हा बहादर इथे का गातोय? आम्ही त्या दुर्दशा झालेल्या खोलीत पोचलो. अंधारात त्याचे कपडे पुसटसे दिसत होते. एका खपले उडालेल्या कळकट भिंतीकडे तोंड करून तो गात होता. रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. ओ बेसूर कुमार, दिवाणखान्यात दाखवा तुमची ही कला, चला. राजेश ओरडला, तरी सचिन लक्षच देईना. मग आम्ही तिघही आत शिरलो. सचिन ओरडू लागलो, तरीही हा गाण्यातच गुंग. शेवटी त्याच्या हाताला धरून त्याचे तोंड आमच्याकडे वळवले आणि धक्क्याने तिघेही जवळपास खालीच कोसळलो. सचिन आता पुरता झपाटला होता. त्याच्या डोळ्यातील काळी बुबुळे गायब होऊन नुसता पांढरा पडदा उरला होता. त्यात ते भयप्रद आवाजात गाणे. घाबरून आम्ही तिघेही पुन्हा पुढच्या बाजूच्या दिवाणखान्यात पळालो. इथे मागून सचिनचा आवाज त्या रिकाम्या खोलीत अजूनही घुमत होता. रात्रीस खेळ चाले त्या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. हे सगळं काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 2 दिवस मागे जावं लागेल. विशालच्या दूरच्या मित्राच्या लग्नाला आम्ही विशालचे जवळचे 8ही मित्र जाणार होतो. लग्न होतं मालवणला, त्यामुळे लग्नाच्या निमित्ताने आपली रखडलेली कोकण सफारीही होऊन जाऊ देत असं ठरवलं. मित्र विशालचा असल्यामुळे त्याला हळदीला उपस्थित राहणं गरजेचं होतं, म्हणून तो आणि मंगेश आदल्या रात्रीच बाईकवरून पुढे गेले. मागे राहिलो आम्ही 7 जण. आम्ही लग्नाला फक्त जेवणासाठीच जाणार होतो, म्हणून शुक्रवारी रात्री 9-10 पर्यंत निघायचं असं ठरवलं. पण ठरल्या वेळी सगळे एकत्र जमतील तर ते मित्र कसले. एक जण येईपर्यंत 11ही वाजून गेले. आता गाडी सुसाट हाकायची, मध्ये कुठेही थांबायचं नाही असं सर्वांनी एकमताने ठरवलं. पण एकदा डिझेल भरायला, एकदा हायवेवरच्या धाब्यावरून खमंग सुवास आला म्हणून तंदुरी लेगपीस खायला, आणि शेवटी निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला, अशी 3-4 वेळा गाडी थांबलीच. आपण काही आता उद्या दुपारपर्यंत नाही पोचत लग्नाला, मुहूर्त चुकणार आपला. सचिन चुकला. मग काय, चुकू दे ना मुहूर्त, तुझं लग्न थोडीच आहे. नवरा नवरी आणि भटजी हजर असला की झालं, बाकीच्यांची गरजच काय असते लग्नाला. किरणने गाडी चालवत असतानाचा आरशात बघून म्हटलं. लग्नाचं कोणाला पडलंय? अरे जेवणाची वेळ टळून गेली तर बोंबलायला लागेल. मागे एका लग्नाला उशिरा पोचलो तेव्हा 3 पंक्ती उठून गेल्या होत्या. 4थ्या पंक्तीला आपण बसलो आणि भातच संपला. भात संपला आणि घात झाला रे. त्यांचा भात शिजेपर्यंत पोटात आतडी पिळवटून गेली. 1 मैल चालत जाऊन गावातल्या टपरीवरून चणे आणि ग्लुकोज बिस्किट घेऊन खाल्ले म्हणून जीव वाचला, नाहीतर त्या दिवशी 3-4 तरी भूकबळी गेलेच असते. सचिन पुन्हा तक्रार करू लागला. खरंय त्याचं, राजेश म्हणाला. पुढे कुठे दुकान दिसलं तर थांबा, बॅगेत बिस्किट पुडे आणि चिप्स भरून घेऊया, मग जे व्हायचं ते होऊ दे. आणि खरोखरच आम्ही गाडी थांबवून एका ठिकाणी एक अख्खी बॅग भरून बिस्किटे, नमकीन, चिक्की वगैरे घेतल्या. पुन्हा गाडीत बसलो. गाडीत बसल्या बसल्या सचिनने चिक्कीच्या पाकिटाला हात लावला, पण लगेचच विजयने त्याच्या हातावर चापट मारली. तसा त्याने हात मागे घेत म्हटलं, अरे मी तर फक्त किंमत बघत होतो.
प्रवास खूप लांबचा होता. कोणी झोपू नये म्हणून अंताक्षरी खेळायचं ठरलं. आम्ही 7 जण होतो म्हणून ड्रायव्हिंग करणाऱ्या किरणला जज बनवून 3-3चे ग्रुप केले. एका ग्रुपचा लीडर राजेश तर दुसऱ्याचा विजय. दोघेही गाणे गाण्यात पटाईत. म्हणजे आता ही अंताक्षरी पहाटेपर्यंत रंगणार यात शंकाच नव्हती. विजयने प्रथम गायला सुरुवात केली. ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा, तुमको मैं चुरा लूंगा, तुमसे दिल में बसा लूंगा. त्याचे गाऊन होताच राजेशनेही पटकन गायला सुरुवात केली. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, गाता रहे मेरा दिल. असा हा गाण्यांचा खेळ रंगत गेला आणि एक एक करत आम्ही सर्वच गाऊ लागलो. 2-2:30 वाजता एक पांढरी इनोव्हा अचानक कुठून तरी येऊन ओव्हरटेक करून पुढे गेली. पण संपूर्ण रस्ता मोकळा असूनही वेगाने पुढे न जाता आमच्या गाडीचा मार्ग अडवत चालू लागली. आम्ही डावीकडे वळलो की तीही डावीकडे वळायची आणि उजवीकडे वळलो की पुन्हा तसंच. किरण वैतागला, आम्हीही वैतागलो. चायला यांचा ड्रायव्हर एकतर प्यायलाय, नाहीतर हे जाणून बुजून असं करत आहेत, किरण चिडून म्हणाला. दोन्ही कारणं सुद्धा असू शकतात, मी म्हटलं. गाडीवरचा स्टिकर बघा, आमदार साहेब संचार सिंग. मुद्दाम कुरापती उकरून काढू पाहतात ते. त्यांना ठाऊक आहे आपल्या बापामुळे आपल्याला कुणी काही करणार नाही. उतरून चांगले फटके देऊया का त्यांना? मग जाऊया पळून. कुठे शोधतील? आपण थोडीच या भागातले आहोत. सचिनने शर्टाच्या बाह्या वर चढवत म्हटले. त्याची काही गरज नाही. पुढे एक चौक दिसतोय, तिथे गाडी थांबवूया. त्यांना जाऊ दे पुढचे पुढे, मग आपण जाऊ आपल्या वाटेने. उगाचच हाणामाऱ्या कशाला, आधीच उशीर झालाय, विजयने सुचवलं. मग आम्ही चौकाजवळ गाडी थांबवली. तिथे स्ट्रीट लाईट असल्यामुळे बऱ्यापैकी उजेडही होता. बाजूलाच पोलीस चौकी होती. 2 हवालदार खुर्च्यांवर घोरत पडले होते. आम्ही गाडी थांबवताच पुढची गाडीही थांबली. गाडीतून पांढरा खादीचा महागडा शर्ट घातलेला एक उंच पुरा 25-30 वर्षांचा तरुण डुलत डुलत उतरला. त्याच्या मागोमाग ढेरी सुटलेले कसाबसा तोल सांभाळता येणारे आणखी 3-4 जण उतरले. तो त्या संचार सिंगाचा चिरंजीव आणि बाकीचे त्याचे गुंड मित्र असणार यात शंका नव्हती. उगाच दमदाटी करायला आणि बापाच्या नावावर मर्दुमकी गाजवायला ते आमच्या दिशेने येत होते. हे पांढरपेशे सभ्य लोक आपलं काय वाकडं करणार असं त्यांना वाटलं असेल, पण राडा करायला त्यांनी चुकीची माणसं निवडली होती. उगाचच कुणाच्या कुरापती काढणं आमच्या स्वभावात नव्हतं, पण आम्हीही अशा भागात राहायचो जिथे गँगवॉर होऊन 1-2 टाळकी फुटल्याशिवाय एकही क्रिकेटची मॅच कधी पूर्ण होत नव्हती. काय रे साल्यांनो, चरबी आले काय? आमदार साहेबांचं पांढरं पिल्लू तारवटलेल्या लाल डोळ्यांनी आमच्याकडे पाहत गुरगुरलं. लॉजिकल वादावादीने सुटेल असा हा प्रसंगच नव्हता, म्हणून आम्हीही थेट हमरीतुमरीवरच उतरलो. गुपचूप जाऊ द्यात, नाहीतर भारी पडेल. आम्ही डायरेक्ट धमकीच दिली. आता कुठल्याही क्षणी युद्धाला तोंड फुटणार इतक्यातच हवालदार साहेबांची झोपमोड झाली आणि रागाने त्यांनी एक जबरदस्त शिवी हाणली. झालं, आमदार साहेबांच्या पुत्राला हिंमत दाखवायला दुसरी पार्टी मिळाली. आता ती गँग तिकडे वळली. मी कोण, माझा बाप कोण, हे सर्व त्यांची डायलॉगबाजी पोलिसांसोबत चालू असताना आम्ही गुपचूप त्यांच्या गाडीच्या टायर्सची हवाच काढली आणि आमच्या गाडीत बसून धूम ठोकली. झाल्या प्रसंगाने हसत असतानाच विशालचा फोन आला. अरे कुठाय तुम्ही? कधी पोचणार? काय इतका उशीर? एक शॉर्टकट सांगतो, तसे या, मग तुमचे 1-2 तास तरी वाचतील. हायवे सोडून त्याने सांगितलेल्या शॉर्टकटवर किरणने गाडी घातली आणि आमची वाईट वेळ तेव्हापासून सुरू झाली. 3-3:30चा सुमार होता. थंडीचे दिवस, मिट्ट अंधार आणि गाडीत कुडकुडणारे आम्ही.
गाडी कुठल्या तरी कच्च्या रस्त्याने चालली होती. रस्त्यावर खड्डेच खड्डे, दुतर्फा गच्च झाडी, कुठे गाव नाही की काही नाही. एका खड्ड्यात टायर असा रुतला की बाहेरच येईना. सर्व प्रयत्न करून झाले तरी गाडी हलेना. पहाट व्हायला थोडाच अवधी होता, पण थंडीत लवकर उजाडत नाही. शेवटी गाडी तशीच सोडून एक टॉर्च घेऊन आम्ही वाटेवर पुढे चालत जाऊन काही मदत मिळते का ते पाहायला गेलो. अर्थात बेवारस गाडीवर कुणी डल्ला मारायला नको म्हणून आम्ही बॅगाही सोबत घेतल्या. पायवाटेवरून थोडं आणि मग काट्याकुट्यातून थोडं असं चालल्यावर पुढे मोडकं कुंपण लागलं. चहूबाजूंनी गर्द झाडीने वेढलेल्या भागात एक जुनाट दुमजली बंगला दिसला. बंगल्याची अवस्था पाहून तिथे कुणी राहत असेल असं वाटत नव्हतं, पण पहाट होईपर्यंत पाय दुमडून गाडीत बसण्यापेक्षा इथे अंग ताणून झोपायला काय हरकत होती. मग दिवस उजाडल्यावर पुढचं पुढे बघू असं ठरवून आम्ही बंगल्यात शिरायचं ठरवलं. बंगल्याचं दार आतून लावलेलं होतं. सर्व खिडक्या, तावदाने, इतर दरवाजे बाहेरून आडव्या तिडव्या फळ्या मारून बंद करून टाकलेले होते. गावापासून दूर रानात एकटं पडलेल्या बंगल्याला चोरांचा त्रास नको म्हणून कदाचित ती तजवीज असेल. आम्ही 1-2 वेळा टकटक केलं, पण दार कुणी उघडलंच नाही. अरे, बंगल्याची अवस्था काय झाली आहे बघा. इथे इतक्या वर्षात कुणी आलं नसेल. बाहेरून कुलूपही दिसत नाही, म्हणजे ते दार घट्ट अडकून असणार. जरा जोराने धक्का मारा, उघडेल ते, विजयने सुचवले. किरण आणि सचिनने एकदमच लाथ झाडली आणि धाडकन आवाज करत दार उघडलं. उंबरट्याच्या धुळीवर आमच्या पावलांचे ठसे उमटवत आम्ही आत शिरलो. आता या भूतबंगल्यात घालवायची का रात्र? सचिनने पुन्हा तक्रार केली. रात्र रात्र उरलेच कुठे आता? कोंबडा आरवेळ आता कुठल्याही क्षणी. थोडं तासभर टेकूया, मग एकदा उजाडलं की आहेच ना पुन्हा धावाधाव. इतक्यात आतून पुसटसा गाण्याचा आवाज ऐकू आला. इतक्या पहाटे कोण गातोय रे? गात नाही, अलार्म वाजत असेल. घरात राहत असणार कुणीतरी. मग ती व्यक्ती ठार बहिरी असणार. दार लाथेने ढकलून उघडण्याच्या आवाजाने जो जागा होत नाही तो अलार्मने काय उठणार? काही असो, घरात कोणी असताना असं जबरदस्तीने घुसणं चुकीचं आहे. आपण परत जाऊया. सर्वांना ते पटले आणि आम्ही माघारी फिरणार तोच अचानक ते दार धाडकन आवाज करत बंद झाले. त्या अनपेक्षित धक्क्यातून आम्ही सावरत नाही तोच पुन्हा तसेच गाण्याचे सूर बंगल्यात घुमू लागले. वरच्या मजल्यावरून विचित्रपणे पाय घासत चालल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ही भुताटकी बघून आम्ही सगळेच घाबरून दाराकडे धावलो, पण ते सागवानी मजबूत दार आता भिंतच उभी असल्यासारखं आमच्या सुटकेच्या वाटेवर उभं होतं. आम्ही त्या विचित्र बंगल्यात अडकलो होतो. त्या खोलीच्या सर्व खिडक्या बाहेरून फळ्या मारून बंद केलेल्या होत्या. दुसऱ्या खोलीत आणखी एखादे दार असेल म्हणून आम्ही पुढच्या खोलीत गेलो. ही खोली पहिल्या खोलीपेक्षा बरीच मोठी होती. हा कदाचित दिवाणखाना असावा. इथूनच माडीवर जायला लाकडी जिना होता. स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांकडे जायला दरवाजे होते. या दिवाणखान्यात बैठकीची व्यवस्था सोडून फारसे सामान नव्हते. फक्त एक ऐसपैस महागडा पण आता काळाच्या ओघात रया गेलेला काश्मीरी गालिचा जमिनीवर अंथरलेला होता. त्यावर एक हार्मोनियम, एक तबल्याची जोडी आताच कुणीतरी रियाज करून उठल्यासारखी व्यवस्थित मांडलेली होती. फक्त त्यांवर धूळ आणि जळमटे चढली होती. तिथून जवळच एक शिशवी लाकडाचा नक्षीदार टेबल होता आणि त्यावर अवजड पितळी कर्णात तोलून धरलेला एक जुनाट ग्रामोफोन. बंगल्यात शिरल्यावर लागलेली पहिली खोली ही फक्त बाहेरच्या पाहुण्यांची उठबस करण्यासाठी असावी. बंगलीचे हृदय तर हा दिवाणखाना होता.
आम्ही वर पाहिलं. वरही बऱ्याच खोल्या होत्या. तिथपर्यंत पोचायला खालून लाकडी वर्तुळाकार जिनाही होता आणि दिवाणखान्याची शान असलेल्या त्या प्रचंड झुंबराला विसरून कसं चालेल. आता जरी ते मोठमोठ्या कोळ्यांसाठी हक्काचं वसतिस्थान झालं असलं तरी कोणे एकेकाळी जेव्हा ते आपल्या पूर्ण भरात लखाकत असेल तेव्हा या दिवाणखान्याच्या सौंदर्याला चार चांद लागत असतील. बंगल्याचे गतवैभव निरखत असतानाच पुन्हा कुठल्या तरी कोपऱ्यातून लहान मुलांच्या खिदळण्याचा आणि पळत जाण्याचा आवाज ऐकू आला. बंगल्याचे गतवैभव निरखत असतानाच पुन्हा कुठल्या तरी कोपऱ्यातून लहान मुलांच्या खिदळण्याचा आणि पळत जाण्याचा आवाज ऐकू आला आणि आमचा उरला सुरला धीरही संपुष्टात आला. नाक्यावर अरेतुरे करणं सोपं असतं कारण ती जिवंत माणसं असतात, पण भूतांची कॉलर कोण धरणार. आता फक्त आम्ही एकमेकांना मिठ्या मारून रडायचं तेवढं बाकी होतो. या मिट्ट अंधाऱ्या कोपऱ्यातून कुठून तरी पिशाच्च येईल आणि आपल्या मानगुटीवर बसेल, मग खेळ खल्लास असे वाटत असतानाच माझ्या हाताला एक जुनाट कळ लागली. मी ती अशीच खेचली आणि दिवाणखान्यात पिवळा प्रकाश पडला. तो एक एडिसनकालीन बागबुक करणारा बल्ब होता. तेवढ्याच प्रकाशात दिवाणखाना आणखी थोडा उजळला. भीती किंचित कमी झाली. तसा आमच्याकडे टॉर्चही होता, पण त्याच्या या विधभर प्रकाशापेक्षा बल्बचा हातभर उजेड केव्हाही बरा. अचानक ग्रामोफोनच्या करण्यातून सूर उमटले आणि आमच्या अंगावर शहारे. कशी कोण जाणे, पण ती तबकडी आपोआपच फिरू लागली होती आणि कुठले तरी विस्मृतीत गेलेले शास्त्रीय संगीत करण्यातून बाहेर पडत होते. मगाशी आम्ही दाराजवळ ऐकले ते हेच होते. आम्ही भयचकित होऊन त्या ग्रामोफोनकडे पाहत होतो. एकाएकी तबकडी फिरायची थांबली. वारा आत येण्याचा कुठलाही मार्ग नसतानाही पडदे उडू लागले. एक जीवघेणी भयान शांतता आणि करण्यातून सुरांऐवजी गारठलेल्या हवेवर थरथरत येणारे बोलच ऐकू येऊ लागले. संगीत सदनमध्ये तुमचं स्वागत. गाता येतच असेल तुम्हाला? एक सुरेल आवाज गुढ स्वरात विचारू लागला. हो हो हो, येतं की, आम्ही एक दोघं हिम्मत करून म्हणालो. गाता येईल तरच वाचा. न गाणाऱ्यांना या बंगल्यात स्थान नाही. ग्रामोफोन धमकावू लागला. गाताना येणाऱ्यांना बाहेर सोडता का हो तुम्ही? सचिनने भीतभीत विचारले. हो, पण जीव घेतल्यानंतरच. हे ऐकून सचिनचा चेहरा पांढरा फटक पडला. मग त्याने काही विचारलेच नाही. कुणीच काही विचारले नाही. बोलणाऱ्या ग्रामोफोनकडे भयचकित होऊन पाहण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हतं. एक गाणं मी गाईन, मग एक तुम्ही. कुणीतरी हार मानेपर्यंत ही अंताक्षरी चालेल. तुम्ही जिंकलात तर ते दार आपोआपच उघडेल आणि तुम्ही सुखरूप तुमच्या घरी जाऊ शकाल. मी जिंकले तर कुणीच दाराबाहेर जाऊ शकणार नाही. तहान भुकेने तडफडत तुम्ही इथेच प्राण सोडा. तुमचे आत्मे मग या बंगल्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून अतृप्त फिरतील. पळण्याची, आरडाओरडा करण्याची गरज नाही. इथे कोणीच फिरकत नाही आणि बाहेर पडायला माझ्या मर्जीशिवाय इतर कुठला पर्यायही नाही. तरीही काही शहाणपणा केलात तर जिवंतपणीच तुमचं भूत बनवून टाकीन. बोला, आहे मंजूर? पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली. आम्ही सातही जण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होतो. मंजूर करण्यावाचून दुसरा पर्यायच काय होता? तरीही अखेरचा प्रयत्न म्हणून मी विचारलंच. अंताक्षरी न जिंकताही जिवंतपणे बाहेर पडू असा काही मार्ग आहे का? आहे ना. तुमच्या जागी इतर कुणीतरी स्वखुशीने
डाव पुढे चालवावा म्हणजे तुमची त्वरित सुटका. दुसरा पर्याय तर अशक्यच होता. म्हणजे या भूताला अंताक्षरी ठरवण्या वाचून सुटकेचा आता दुसरा मार्गच नव्हता. आपल्यासोबत हे खरोखर घडतंय की आपण स्वप्नात आहोत हे पाहण्यासाठी आम्ही एकमेकांना चिमटेही काढले, पण ते स्वप्न नव्हते. मग अचानक किरणला काही सुचले. आजकाल रिकाम्या भयाण वाड्यातून, बंगल्यातून छुपे कॅमेरे वगैरे लावून प्रँक करणारी बरीच मंडळी असतात. मग ते व्हिडिओज यूट्यूबवर टाकून त्यांची बऱ्यापैकी कमाईही होते असे त्याने ऐकले होते. बराच वेळ करण्यातून आवाजही येत नव्हता. तेव्हा इथेच कुठेतरी बसून कोणीतरी हे विनोदी प्रकार करत असावेत असे त्याला वाटले. त्याने आम्हाला तसे सांगितले. आम्हालाही ते पटलं. दरवाजा बाहेरून ओढून, जागोजागी स्पीकर्स लावून आरामात हे भुताटकीचे प्रकार करता येऊ शकत होते. आपण इतक्या सहजी कसे फसलो याची आम्हालाच लाज वाटू लागली. मगाशी माडीवरून कुणाच्या तरी चालण्याचा आवाज ऐकू आला होता. तिथूनच कुणीतरी हा उपद्व्याप करीत असावा असे वाटून आम्ही सगळे धडाधड जिना चढत वर गेलो. वरही तशाच अंधारलेल्या खोल्या होत्या. 3 जण या खोलीत तर 3 त्या खोलीत, पण कुठेच कुणी दिसत नव्हतं. सचिन एकटा डेअरिंग करून 3ऱ्याच खोलीत गेला. तिथे एका जुनाट पलंगावरचा बिछाना वारा नसतानाही उडत होता. हा एक प्रँकच आहे यावर त्याच्या मनात जराही संशय नसल्याने त्याने तिकडे दुर्लक्ष केले आणि त्या खोलीतून माघारी वळणार तोच पाठी पांढरी चादर अंगावर ओढून कुणीतरी विचित्र प्रकारे चालत त्याच्याच दिशेने येत होते. पण सचिन घाबरला नाही, उलट त्याचा पारा चढला. आता कोण आहे तो येतो का बाहेर की देऊ एक सणकन थोबाडीत, तो ओरडला. पण तरीही चादरी खालून कोणी बाहेर येईना. हे पाहून रागाच्या भरात त्यानेच ती चादर खेचली, पण चादरी खाली कोणीच नव्हतं. वाऱ्यात विरघळून जावं तशी ती आकृती गायब झाली होती. क्षणभरासाठी सचिनची बोबडीच वळली, पण लगेचच कंठात प्राण आणून तो बेदम ओरडला. आम्ही लगेचच त्याच्याकडे धावलो. त्याचे एकूण हावभाव पाहून इथे कोणताही प्रँक नाही हे खरेच आहे यावर पटकन आमचे एकमत झाले. पुन्हा सगळेजण जिन्यावरून धडाधड खाली आलो. बागबुक करणाऱ्या बल्बच्या खाली प्रकाशाच्या वर्तुळात घाबरून उभे राहिलो. आता पुढे काय होणार या भीतीने छातीत धडधडू लागले असतानाच तो धीर देणारा बल्बही बंद पडला. आईला भूताने लाईट पण घालवली. आता लाईट भूताने नाही घालवली, मीच प्लग काढलाय, मोबाईल चार्जिंगला लावतोय. अबे सचिन येडा आहेस का, ही चार्जिंगची वेळ आहे काय? फुल चार्जिंग करून ठेवतो म्हणजे नंतर अंधारात टॉर्च कामाला येईल. याच्याकडे पाहिलं की माझा देवावरचा उरला सुरला विश्वासही उडून जातो. ग्रामोफोनच्या करण्यातून खरखर ऐकू येऊ लागली आणि पुन्हा तोच अंगावर शहारे उठवणारा भयप्रद आवाज ऐकू येऊ लागला. तुमची तयारीची वेळ संपली. चला करूया सुरुवात नरक यातनेच्या न पासून. गाणारी जरी एक आत्मा असली तरी तिचा आवाज दैवी होता. एका कसलेल्या गायिकेचाच तो आत्मा असावा यात शंका वाटत नव्हती. दिवाणखाण्यातील तबला, पेटी याचीच साक्ष देत होते. त्या जुनाट मधासारख्या आवाजाने आम्ही इतके गुंग झालो की आपल्याला पुढे गायचे आहे हेच विसरलो. अचानक वीज कडाडली, पण फक्त दिवाणखाण्यापुरती. आम्ही लगेचच भानावर आलो आणि आमच्यातीलच कोणीतरी गायला सुरुवात केली. कदाचित तो योगेश असावा. त्यानंतर हा अंताक्षरीचा खेळ बराच वेळ सुरू होता. बाहेर चांगलेच उजाडले असावे असे पक्ष्यांच्या किलबिलीने जाणवत होते. खिडक्यांवर मारलेल्या फळ्यांतून प्रकाशाची एखाद दुसरी चोरटी तिरीपही आत येत होती. ग्रामोफोनवरून गाणे वाजत असताना मी हातवारे करून 3 जणांना शेजारच्या खोलीत येण्यास सुचवलं. तोवर उरलेल्या 3घांनी ही ते अंताक्षरी पुढे चालू ठेवायची होती.
ही अंताक्षरी काही लवकर संपेल असं वाटत नाही. थेट प्रेतात्म्याशीच आपला मुकाबला आहे. समजा हा अशक्यप्राय विजय आपण मिळवलाच तरी इथून सही सलामत बाहेर पडू याची काय गॅरंटी? पण त्या आत्म्याने सांगितलंय ना तसं, लिंबाजी म्हणाला. हो, पण भूताच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा? पण जर आपल्याला मारायचंच असतं तर हा अंताक्षरीचा खेळ तरी कशासाठी खेळायचा? ती थेटच आपल्या मानगुटीवर बसू शकत होती. माणसांप्रमाणेच भूतांनाही असेल काही विचित्र हौस, नाहीतर एखादी अतृप्त इच्छा असेल. कुणास ठाऊक, माझी सुद्धा पहिलीच वेळ आहे भूताबरोबर अंताक्षरी खेळण्याची. मग काय करायचं आता? तेच सांगायला तर बोलवलंय. आपल्याकडच्या गाण्यांचा स्टॉक इतक्यात तरी संपणार नाही. आपण 7ही जणांनी तिथे उभं राहण्याची गरज नाही. एका वेळेला फक्त 3-4 जणांनीच अंताक्षरीत भाग घ्यायचा. बाकीच्यांनी तोपर्यंत बंगल्यात ठिकठिकाणी फिरून बाहेर पडण्याचा काही मार्ग दिसतो का ते बघायचे. नशिबाने आपण रात्री बिस्किटे वगैरे भरपूर घेतली होती. पाण्याच्या बाटल्या सुद्धा आहेत. अगदी जपून वापरलं तरी 2 दिवस जातील. या 2 दिवसात एकतर अंताक्षरीत जिंकायचं, नाहीतर इथून सुटकेची दुसरी वाट शोधायची. प्लॅन चांगला आहे, पण एक टीम शोधाशोध करत असताना दुसऱ्या टीमने तिथे कोणती गाणी गायलीत हे कसे कळणार? तीच गाणी पुन्हा पुन्हा गायल्यास तो आत्मा सोडेल का आपल्याला? योगेशने योग्य प्रश्न विचारला. लिंबाजीने याचं उत्तर दिलं. माझ्याकडे पेन आणि डायरी आहे. ती गाणाऱ्या टीमकडे देऊन ठेवायची. आतापर्यंत कोणती गाणी दोन्हीकडून गायली गेली त्याची नोंद ठेवूया. म्हणजे फिरून येणाऱ्या टीमला काही प्रॉब्लेम होणार नाही. खूप छान लिंबाजी. शोधाशोध करणाऱ्या टीमनेही एक कागद आणि पेन सोबत ठेवायचा. बंगल्याचा साधारण आराखडा काढून आपण कोणकोणत्या जागी शोध घेतला त्यावर फुली मारायची. म्हणजे दुसरी टीम पुन्हा त्याच जागी शोधाशोध करायला जाणार नाही. वेळ वाचेल. शोधाशोध करतानाच त्या टीमने थोडंफार खाऊन पाणी पिऊन घेतलं तर अंगात ताकदही राहील, मी म्हटलं. खरंच मस्त प्लॅन आहे. माझ्यासोबत राहून तुम्ही शिकताय हा आता थोडं थोडं. चला, तिकडे ते गात आहेत तोपर्यंत आपण इथे थोडं खाऊन घेऊया. माझी सकाळच्या नाश्त्याची वेळ झालीच आहे, सचिन म्हणाला. आपण दिवसातून फक्त 2दाच थोडं थोडं खाऊ शकतो, दुपारी आणि रात्री. त्याशिवाय इतर वेळेला नाही. आता तुम्ही 3घं जा आणि त्या 3घांना इथे पाठवून द्या. त्यांनाही हे सगळं समजवायला लागेल, मी म्हटलं. लिंबाजी, योगेश आणि खाऊच्या बॅगकडे एक दिनवाणी नजर टाकून सचिनही दिवाणखान्यात परतला. लगेचच राजेश, विजय आणि किरण माझ्यापर्यंत येऊन पोचले. त्यांनाही ही कल्पना आवडली. मग चौघांनी लगेचच त्या बंगल्यात शोधाशोध सुरू केली. आम्ही पहिला मोर्चा वळवला तो दिवाणखान्याच्याच पाठी असलेल्या इतर खोल्या आणि स्वयंपाकघराकडे. या खोल्यांमधूनही बरीच पडझड झाली होती. तरी एकूण वास्तूची बांधणी आणि मोडतोड झालेल्या महागड्या वस्तूंचे अवशेष पाहून कधीतरी या बंगल्यात संपन्नता नांदत होती याविषयी शंका नव्हती. आम्ही चौघेही एकत्रच वावरत होतो. वेगवेगळे झालो असतो तर अधिक मोठ्या भागात शोध घेता आला असता, हे खरंय. पण आमच्याकडे एकच टॉर्च होता आणि त्या झपाटलेल्या बंगल्यात एकटं फिरण्याची हिंमतही नव्हती. ती अतृप्त आत्मा तिकडे गाण्यात गुंग असताना इथे आम्हाला कुठलाच धोका नाही असे वाटले होते. पण लगेचच विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. एका खोलीत एक आरामखुर्ची आपोआपच हलत होती. त्या खोलीच्या आत मग आम्ही गेलोच नाही. सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असं वाटायचं. भिंतींना, जुनाट वस्तूंना अचानक डोळे फुटल्यात आणि त्यांची सैतानी नजर आपल्या हरकतींना टिपते असं वाटायचं. पण त्यांच्याकडे वळताच तसं काहीच नसायचं. एका अंधाऱ्या कोपऱ्यात भिंतीवर काही विचित्र काळा पदार्थ चिकटलाय असं वाटून मी जवळ गेलो. पण अचानक ते काळे डाग पंख फुटून त्या खोलीत इतस्ततः उडायला लागले. मी बावरून डोके धरून खाली बसलो. पण क्षणभरातच सारे काही असे शांत झाले की जणू काही घडलेच नव्हते. मी मागेच राहिलोय हे विसरून बाकीचे 3घे स्वयंपाकघरात निघून गेले. तिथेही बरीच दुर्दशा झाली होती.
पण अचानकच विस्तव सुरू होऊन त्यावर ठेवलेल्या भांड्यात काहीतरी रटरटू लागले. विजय जवळ जाऊन ते पाहू लागला, पण तिथे तर एका कळकट भांड्यात रक्त चुकळत होते आणि इतका दुर्गंध सुटला होता की जवळपास त्याला ओकारीच आली. इतरांनी त्याला सावरले. तोच संपूर्ण स्वयंपाकघर भूकंप झाल्यासारखे हादरू लागले आणि आणखी काही भयंकर घडण्याआधीच आम्ही चौघही दिवाणखान्याच्या दिशेने पळालो. आता गाणं गाण्याची पाळी आमची होती. आम्हाला पाहून त्या तिघांनी सुटकेचा निश्वास सोडला. जणू इथे आत्म्याशी भेंड्या खेळण्यापेक्षा तिथे रिकाम्या खोल्यातून भटकणं अधिक बरं असा त्यांचा समज असावा. तिथे काय घडतंय हे सांगण्याची फुरसतही आम्हाला मिळाली नाही. नकाशा आणि गाण्यांच्या नोंदीची अदलाबदल करून ते लगेचच जिन्यावरून माडीवर निघाले. इथे आमच्यावर ज आला होता. आम्ही ज वरून गायला सुरुवात केली. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. आवाज जरी विचित्र असला तरी नावाने बोलवतोय म्हणजे लिंबाजी योगेशपैकीच कुणीतरी असणार असे वाटून त्याने आत जाण्यासाठी दार ढकलले. आणि काय आश्चर्य, त्याने दार ढकलल्याबरोबर आपोआपच दिवे लागले. ही खोली तर दिवाणखान्या इतकीच मोठी होती. इथे महागडे फर्निचर होते. खुर्च्या, टेबले, शाही रोषणाई, रंगरंगोटी, फुले वगैरे सर्व काही नुकतेच मांडलेले. कुठल्याही गोष्टीवर धुळीचा एक कणही नव्हता. सचिन 4 पावले आत शिरला. आत पंचपक्वानांनी भरलेले टेबल, सजवलेली ताटे, वाट्या, काटे, चमचे साऱ्यांची जय्यत तयारी झाली होती. सोन्या चांदीच्या भांड्यात ठेवलेल्या अन्नपदार्थांचा खमंग गंध त्या खोलीभर उसळला होता. हवेत मंद मंद शांत संगीतही ऐकू येत होते. या संपूर्ण दृश्याने भान हरपलेला सचिन एका खुर्चीवर बसला. त्याने ताटवाटी मांडून घेतली. हे सगळे खरे असूच शकत नाही. हा केवळ एक आभास आहे. हे कळण्यापलीकडे तो गेला होता. रणरणत्या वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेला प्रवासी जसा मृगजळाकडे ओढला जातो तसा सचिन या पाशवे जाळ्यात अडकत चालला होता. त्याने त्या पछाडलेल्या बंगल्यातील ते मायावी अन्न जिभेवर टेकले आणि लगेचच तो एक जिवंत भूत बनला, जणू झॉम्बीच. पुन्हा एकदा त्या अंधाऱ्या कॉरिडॉरमधून मी कुठेतरी चाललो होतो. माझ्याकडे टॉर्च होता, पण त्या टॉर्चच्या उजेडाने आधार मिळण्यापेक्षा जे दिसू नये नेमकं तेच नजरेस पडत होतं. इतकी शोधाशोध करूनही अजूनही आम्हाला या भूतबंगल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नव्हता. प्रत्येक वेळी आमच्या सर्च टीमला नवनवीन कक्ष, छुपी दालने इत्यादी सापडत होती आणि प्रत्येक ठिकाणी भयचकित करणारी नवी भूताटकी सुद्धा. मी टॉर्चच्या उजेडात एका नवीन दालनाच्या आत डोकावलो. हे सुद्धा एक शयन कक्ष म्हणजे बेडरूमच होती. उंची गाद्या गिरद्या आणि आल्हाददायक रोषणाई पाहून मलाही झोप येते की काय असे वाटू लागले. मी आत शिरणार तोच दालनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक सावली हलतेय असे वाटले. काहीतरी भयाण दिसेल म्हणून मी तिथे टॉर्च न मारता नुसत्या डोळ्यांनीच अंधारात पाहू लागलो. खरंच
तिथे कुणीतरी होतं. त्या क्रूर पिशाच्यमय आकृतीने मला पाहून आपला हात पलंगाच्या दिशेने पुढे केला. मी आश्चर्याने तिथे पाहिलं. अरेच्या, पलंगावर तर मीच झोपलो होतो. एक हातात टॉर्च घेतलेला मी बेडवर झोपलेल्या दुसऱ्या मीला पाहत होतो आणि अचानकच भूमिकांची अदलाबदल झाली. आता झोपलेला मी डोळे बंद असतानाच त्या शयनकक्षातील सर्व गोष्टी, हालचाली पाहू शकत होतो. पण मी इथे झोपलोच कसा? आपले मित्र तिथे दिवाणखान्यात जगण्यासाठी जीव ओतून गात आहेत. बाकीचे या झपाटलेल्या बंगल्यात जीव मुठीत घेऊन सुटकेची वाट शोधत आहेत आणि आपण चक्क मऊ बिछाण्यावर ताणून झोपतो. मी उठण्याचा निकराने प्रयत्न केला, पण शरीराची हालचालच होईना. हालण्यासाठी ना हातापायात बळ, ना ओरडण्यासाठी कंठात ताकद. कुणाला मदतीसाठी बोलवायचं तरी कसं? एवढ्यातच दारातून कोणीतरी आत आलं. हा दुसरा मीच असेन असं वाटत होतं, कारण अंधारामुळे नीट दिसेना. खरं तर मागच्या 24 तासात आम्ही अंधारातच वावरत होतो, त्यामुळे अगदी घुबडा इतकं नाही तरी थोडंफार तरी डोळे अंधाराला सरावले होतेच. परंतु तरीही ती जवळ येणारी व्यक्ती कोण हे कळेना. आणि अचानक त्या आकृतीचे डोळे चमकले. ती सैतानी क्रूर सावली भयप्रद हालचाल करत माझ्या पलंगावर चढली. भीतीने माझ्या अंगावर काटा फुलला होता. तरी ना हातपाय झाडता येई ना ओरडता येई. या अवस्थेबद्दल मी वाचलं होतं. याला स्लीप पॅरालिसिस असे म्हणतात. त्यावेळी ही इतकी वाईट अवस्था असेल असं वाटलं नव्हतं, पण आज प्रत्यक्ष अनुभवताना नरक यातना होत होत्या. ती सैतानी आकृती आता एक हिडीस आकार घेऊन माझ्या चेहऱ्यावर वाकली होती. वळवळणाऱ्या किड्यांसारखे तिचे केस माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. आता हाच आपला अंत समजून मी डोळे मिटले, तर तेव्हाही ती सैतानी आकृती माझ्या कानाजवळ काहीतरी बसल्या बसल्या काय झोपतोस? आणि काय बडबडतोय स्वप्नात? हे दरोडा दरोडा कुठे पडलाय दरोडा? राजेशने विचारले. अचानक माझा स्लीप पॅरालिसिस संपून मी डोळे उघडले. अरेच्या, हे तर एक स्वप्न होते की खरंच मी ते अनुभवून आलो होतो? स्लीप पॅरालिसिसचा संबंध सैतानाशी असतो असे म्हणतात. असो, ते स्वप्न होते हे कळून थोडे तरी बरे वाटले. आम्ही खाण्यासाठी बसलो होतो. दुसरी टीम दिवाणखान्यात अजूनही अंताक्षरी पुढे चालवत होती. खाता खाताच मी एक डुलकी घेतली आणि त्यातच ते भयानक स्वप्न पाहिले. स्वप्नात त्या सैतानी आकृतीने कानात जे पुटपुटले तो या संगीत सदनाचा क्रूर इतिहासच होता. तो इतिहास मी राजेश आणि किरणला थोडक्यात सांगू लागलो. साधारण 50 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शारदाबाई कर्नाटकी घराण्याच्या प्रख्यात गायिका होत्या. फार कमी वयातच आपल्या गोड गळ्याच्या आणि अथक रियाजाच्या जोरावर त्यांनी खूप नाव कमावले. रयत आणि रियासत दोन्हींसाठी कार्यक्रम केले. योग्य वयात त्यांचा याच भागातील एका सुशिक्षित वकिलाशी विवाह झाला. यथावकाश 2 जुळ्या मुलीही जन्माला आल्या. मग बाईंनी पुन्हा रियाजाला सुरुवात केली आणि पहाटेच्या वाऱ्यासोबत ते स्वर्गीय सूर इथल्या गावागावातून पोचू लागले. दूरदूरची सधन आणि प्रतिष्ठित घराणी आपल्या मुलामुलींना संगीत कलेत निपुण करण्यासाठी बाईंच्या पदरी आणून ठेवू लागली. मग ही प्रथाच बनली. दर गुरुपौर्णिमेला 50 तरी नवे विद्यार्थी बाईंच्या संगीत सदनमध्ये गुरुकुल पद्धतीने संगीत शिकण्यासाठी प्रवेश घेऊ लागले. बाईंचे इतरही सार्वजनिक कार्यक्रम सुरू होतेच. नावलौकिकाबरोबरच सुबत्ताही आता घरात येऊ लागली. इतक्या विद्यार्थ्यांची सोय करावी म्हणूनच बाईंनी आपल्या छोटेखानी कौलारू घराच्या जागी
रियाजात व्यत्यय नको म्हणून गावापासून दूर हा हवेलीसारखा बंगला बांधला. कला आणि संसार दोन्ही गोष्टी बाई गायनातील सूर आणि शब्दांसारख्याच कसबीने तोलून धरत होत्या. अवघा गाव बाईंच्या गायकीपुढे नतमस्तक होत होता. फक्त एक माणूस त्यांच्या गायकीपेक्षाही त्यांच्या सौंदर्याने घायाळ झाला होता. गावचा जमीनदार आणि सरपंच दाजीसाहेब दरोडे. हा दरोडे खरं तर सभ्यवेशातील दरोडेखोरच होता. इतर बऱ्याच सावकारांसारखा अडलेल्यांना कर्ज देणे, जमिनी गहाण ठेवणे, अवाजवी व्याज उकळणे आणि चुकते करण्यास असमर्थ ठरलेल्यांच्या जमिनी लाटणे हा धंदा त्यानेही केला. इतरही बरेच काळे धंदे करून रगड पैसा जमवला. मग त्याच पैशाच्या जोरावर राजकारणात प्रवेश केला. पैसा आणि सत्ता दोन्ही मिळाल्यावर दरोड्याच्या विरोधात बोलण्याची गावात कुणात हिंमतच उरली नाही आणि दरोडे दिवसेंदिवस आणखी मुजोर बनू लागला. दरोड्यालाही संगीताची आवड होती, पण ती फक्त मनगटाला गजरा बांधून मैफिली सजवण्यापुरती. घरंदाज शास्त्रीय संगीताशी त्याचे काही देणे घेणे नव्हते. पण एका सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने शारदाबाईंचा आवाज ऐकला. गाताना संगीताशी तन्मय होणारे लाघवी रूप पाहिले आणि दरोड्याची नियत ढासळली. त्याला आता चौथ्या लग्नाचे डोहाळे सुरू झाले, पण बाईंचा नवरा जिवंत असताना हे शक्य होणार कसे? एकदा बाई कार्यक्रमाला गेल्या असताना थोडी दारू चढवून आपले गुंड घेऊन हा तडक संगीत सदनमध्ये पोचला. बक्कळ पैशाच्या बदल्यात बाईंना घटस्फोट देण्यासाठी त्यांच्या नवऱ्याला सुचवू लागला. पण कोणता स्वाभिमानी नवरा हे ऐकून घेईल? त्याने दरोड्याला चालते व्हा म्हणून दरडावले. पण दरोड्याच्या माणसांनी लोखंडी पहार डोक्यात घालून एकाच फटक्यात त्या सभ्य माणसाला ठार केले आणि मग लगेचच तो मृतदेह कापडात गुंडाळून तळघरात लपवला. संगीत सदनला एक छुपे तळघर आहे हे बाईंनाही ठाऊक नव्हते, कारण दरोड्याच्या माणसांनीच हा बंगला बांधण्याचे कंत्राट घेतले होते. गावापासून इतक्या दूर एकांतात बांधलेल्या या बंगल्याचे तळघर दरोड्याच्या गुन्हेगारी कारस्थानांसाठी एक आदर्श ठिकाण ठरले असते आणि यथावकाश बाईंसोबतच हा बंगलाही आपला होईल याची त्याला पूर्ण खात्री होती. त्याच संध्याकाळी बाई आपल्या दोन्ही मुलींसोबत घरी परतल्या आणि दरोड्याला आपल्या दिवाणखान्यात ग्रामोफोन ऐकत मद्यपान करताना पाहून चवताळल्या. दिवाळसण असल्यामुळे इतर विद्यार्थी आणि नोकर चाकरही आपापल्या घरी परतले होते. दरोड्याच्या कारस्थानांना आता कोणाचाच अटकाव नव्हता. बाईंचा नवरा बक्कळ पैशाच्या बदल्यात बाईंना सोडून दूरदेशी निघून गेल्याचे त्याने सांगितले, पण शारदाबाईंचा साहजिकच यावर विश्वास बसला नाही. दरोड्यानेच आपल्या नवऱ्यासोबत काही दगाफटका केला असणार याचीच त्यांना शंका येऊ लागली. दरोडे सरळ मुद्द्यावर आला. त्याने प्रेमाने, लोभाने, रागाने आणि अखेर धमकावून बाईंना लग्न करण्याविषयी गळ घातली. पण बाईंनी ती झिडकारली. त्यांना अशा माणसाचे तोंड पाहणेही पसंत नव्हते, लग्न तर दूरच. रागाच्या भरात दरोडे आणखी 2 बाटल्या प्यायला आणि बाईंना वठणीवर आणण्यासाठी तो एक अमानुष निर्दयी खेळ खेळू लागला, अंताक्षरीचा खेळ. पण गाणे न येणाऱ्यावर भेंडी चढणार नव्हती, तर त्या बदल्यात एक एक करून तो त्या जुळ्या मुलींचा जीव घेणार होता. दरोड्याची माणसे ग्रामोफोनवर तबकडी लावून गाणे सुरू करायची. तबकडी थांबताच आलेल्या अक्षरावरून बाईंनी गाणे म्हणायचे. रात्रभर आपल्या दोन्ही मुलींचा जीव वाचवण्यासाठी बाई गात होत्या. तहानेने त्यांचा गळा कोरडा पडला. कंठातून शब्द फुटेनासे झाले. शेवटी हार मानून बाई आपली लग्नाची अट मान्य करतील असे दरोड्याला वाटले होते. पण बाई देहात अखेरचा प्राण शिल्लक असेपर्यंत गात होत्या. त्यांच्या कंठातून गाणे तेव्हाच थांबले जेव्हा त्या गतप्राण झाल्या होत्या. दरोडेचा डाव फिसकटला. रागाच्या भरात त्याने भेदरलेल्या त्या जुळ्या मुलींनाही ठार केले आणि चौघांचे मृतदेह तळघरात ठेवून दिले. बाई आणि त्यांचे कुटुंब असे अचानक गायब झाल्याचे पाहून गावात अफवा पसरू लागल्या. बंगला हस्तगत करण्यासाठी दरोड्याने बाई काळी विद्या आणि चेटूक करायच्या आणि त्यातून निघालेल्या सैतानानेच बाई आणि त्यांच्या कुटुंबाला गिळले अशी आवई उठवली. गावातल्यांनी त्या बंगल्यावर जाणेच सोडून दिले.
तिथे दरोड्याच्या शैतानी कृत्यांना ऊत आला होता. अखेर एका अमावस्येच्या गडद रात्री दरोडे आणि त्याच्या गुंडांसोबत बाई आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तळमळत्या आत्म्यांनी तेच केले जे दरोड्याने बाईंसोबत केले होते, मृत्यूची अंताक्षरी. त्यात दरोडे आणि त्याची सैतानी गँग संपली, पण सूड घेऊनही त्या अतृप्त आत्म्यांचे समाधान मात्र झाले नाही. कधीतरी चुकून माकून आश्रयासाठी किंवा भुरट्या चोरीसाठी बंगल्यात शिरलेला प्रत्येक जण त्या आत्म्यांच्या तावडीत सापडायचा आणि मृत्यूच्या अंताक्षरीत हरून जीव गमावायचा. आमच्यासोबतही तेच होणार होते का? प्रथम विजयला ती तरुणी दिसली आणि मग लिंबाजीलाही. झाले ते दोघेही आपण इथे सचिनला शोधण्यासाठी फिरत आहोत हेच विसरले आणि आता त्या अंधाऱ्या खोल्यातून ती अचानक दिसून गायब झालेली रहस्यमय पण अतिशय सुंदर मुलगी शोधू लागले. फक्त योगेशचे डोके मात्र अजूनही ताळ्यावर होते. तो चिडला, म्हणाला, तुम्हाला काही कळतंय का? या पछाडलेल्या बंगल्यात तरुणी येईलच कुठून? का नाही येणार? आपण आलो तशीच येऊन अडकली असेल बिचारी. मग तुम्हाला पाहून दूर का पळाली ती? आपल्यालाही या बंगल्यातील अतृप्त आत्मात समजली असेल ती बिचारी. बिचारी ती बिचारी, आणि कालपासून आपला सख्खा मित्र इथे भूत बनून फिरतोय त्याचं काय? त्याला नंतर शोधू, लिंबाजी म्हणाला. योगेश चरफडतच त्या दोघांच्या मागून त्याला अद्याप न दिसलेल्या त्या सुंदर तरुणीच्या मागावर निघाला. भ्रमित झालेल्या लिंबाजी आणि विजयला ती मुलगी ठिकठिकाणी दिसत होती. कधी जिन्यावर, कधी एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात, तर कधी चक्क बेडवर झोपलेल्या अवस्थेत. पण तरीही तो फक्त एक पाशवी सापळा आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हते. आणि एका अंधाऱ्या कोपऱ्यात ती अखेर दिसलीच. यावेळी योगेशनेही तिला पाहिले. तिने पळण्याचा किंवा लपण्याचा प्रयत्न केला नाही. अचानक खोलीतील झुंबर पेटले. खोलीत नाईट लॅम्पसारखा टिचभर उजेड पसरला. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर सावली पडत असली तरी तिचे रेशमी केस मात्र हवेच्या झुळकीसरशी उडताना दिसले. अतिशय तलम उंची कापडापासून बनलेला तिचा पेहरावही राजकन्येसारखा तिला शोभून दिसत होता. या तिघांना पाहताच तिने गायला सुरुवात केली. लिंबाजीवर गारुडच केले असावे. ते हळूहळू तिच्या दिशेने पुढे जात होते. योगेशही तिचा चेहरा पाहण्यासाठी जरा आणखी जवळ गेला. झुंबराच्या जवळ उजेडात पोचल्यावर त्याला ती स्पष्ट दिसली. अतिशय मोहक, लाघवी रूपाआड दडलेला तो क्रूर सैतानी चेहरा योगेशला दिसला. पण विजय आणि लिंबाजीचे जणू त्या रूपाने डोळेच दिपले असावेत. ते अजूनही पुढे पुढे जात होते. योगेश मात्र तिथेच थबकला. त्याने ओरडून त्या दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्याची वाचाच गेली. तोंडातून एक शब्दही फुटेना. मंत्रमुग्ध झाल्यासारखे चालत दोघेही झुंबराखाली पोचले आणि अचानक कर्कश आवाज करत ते झुंबरच खाली कोसळू लागले. योगेशने शिताफीने दोघांनाही दूर ढकलले. थोडक्यात जीव बचावला. तरुणीच्या रूपातील ती सैतानी आत्माही गायब झाली.
या धडपडीने विजय आणि लिंबाजी भानावर आले. काय झालं होतं आम्हाला? सावध झालेल्या लिंबाजीने विचारले. काही नाही, घनदाट रानात हरवलेल्यांनी धबधब्याच्या आवाजाकडे खेचलं जावं तसे जात होतात, योगेशने टोमणा मारला. विजय मात्र अजूनही मागे वळून त्या अंधारात गडप झालेल्या सौंदर्यवतीला शोधत होता. मग अधिक धोका न पत्करता तिघेही सचिनला न शोधताच दिवाणखान्यात परतले. पुन्हा एकदा कागदी चिठ्ठ्यांची अदलाबदल झाली. आता मी, राजेश आणि किरण सुटकेची वाट आणि सचिनच्या शोधात पुन्हा त्या झपाटलेल्या कोपऱ्यांकडे निघालो. फडफड आवाज करत ती कबुतरे अचानक डोक्यावरून उडत अंधारात नाहीशी झाली आणि आम्ही दचकलोच. आताशा हे दचकणेही अंगवळणी पडले होते. इथे आल्यापासून सतत आम्ही कुठे ना कुठे कशाला ना कशाला तरी दचकत होतोच. परंतु त्या कबुतरांना पाहून दचकण्याबरोबरच मला नवलही वाटू लागले. पाहिलंस? नाही रे, अंधारामुळे नीट दिसली नाहीत. कबुतरे होती ती. अच्छा, थोडं विचित्र आहे ना? जनरली पछाडलेल्या बंगल्यातून घुबडे वटवाघळे असतात, इथे कबुतरे आहेत. पण कबुतरे बंगल्यात आहेत याचा अर्थ काय? हेच की ती बाई आणि त्यांच्या घरच्यांचे आत्मे शांतिप्रिय असावेत. तुझ्याही डोक्यावर सचिनचं भूत बसलंय का? अरे, याचा अर्थ बंगल्याच्या आत बाहेर करण्यासाठी कुठेतरी अजूनही मार्ग आहे. अरे पण कबुतरांचं काय? त्यांना कुठलीही वीतभर फट पुरते. मग तीच फट तोडून हातभर केल्यास आपणही बाहेर जाऊ शकू ना? अरेच्या, मस्तच आयडिया. हे आपल्याला आधी कसं सुचलं नाही? बंगल्यात इतकं अवजड सामान पसरलंय, त्यातलंच वापरून मोडून टाकू त्या खिडक्यांवरच्या फळ्या आणि दारे सुद्धा, किरण क्रांतीच्या आवेशात म्हणाला. अरे पण बंगल्यातून झॉम्बीसारख्या फिरणाऱ्या त्या सचिनचं काय करायचं? राजेशने विचारलं. आधी त्यालाच शोधू आणि कुठेतरी बांधून ठेवू, म्हणजे बाहेर पडण्याची वाट सापडल्यावर ऐनवेळी त्याला शोधायला नको. बरोबर, चला. मग आम्ही मोठ्या मुश्किलीने त्या रात्रीस खेळ चालेच्या गायकाला अंधाऱ्या तळघरातून पकडून आणले. त्याच्या खिशातल्या मोबाईलमध्ये अजूनही 3% बॅटरी शिल्लक होती. एखादा फोन लावता आला असता, म्हणून आम्ही शेवटी आणीबाणीच्या वेळी वापरता यावा यासाठी तो मोबाईल आमच्याकडे जपून ठेवला. स्टोरेज रूमची अर्थात साठवणीच्या खोलीची खिडकी तोडल्यास थेट बंगल्याच्या मागच्या बाजूने बाहेर पडता येणार होते. ही खोली दिवाणखान्यापासून थोडी दूरही होती, त्यामुळे तिथपर्यंत तोडफोडीचा आवाजही इतका स्पष्टपणे ऐकू गेला नसता. मोडकळीस आलेल्या खुर्च्या, टेबलांचे मजबूत लाकडी पाय यांचा हातोड्यासारखा वापर करून आम्ही खिडकीची दारे तोडून टाकली. मग गंजलेले गजही पटापट मोडू लागले. आमचा उत्साह दुणावला. आम्ही बाहेरच्या बाजूने ठोकलेल्या फळ्यांपर्यंत पोचलो. अथक प्रयत्नांनंतर आम्ही 2 फळ्या काढल्या. एक माणूस जाण्याइतकी फट मोकळी झाली. बाहेर पुन्हा रात्रच पडली असावी, कारण कुठलाही प्रकाश आत येत नव्हता. मी खिडकीतून बाहेर उडी टाकली, पण जमिनीवर पाय टेकले तेव्हा मी त्याच बंगल्याच्या त्याच खोलीच्या जमिनीवर होतो. आम्ही दोघेही चक्रावलो. मग पुन्हा राजेशने प्रयत्न केला, पण पुन्हा तेच. इतक्यात दाराशी खटपट करणाऱ्या किरणला कुलूप उघडण्यात यश मिळाले. दार उघडून त्याने बाहेर पाय ठेवला आणि लगेचच समोरच्या भिंतीतून पुन्हा आतच प्रकट झाला. ही भानामती पाहून तर आमचे डोकेच गरगरू लागले. थोडक्यात एकदा प्रवेश केल्यावर हा बंगला एका वेगळ्याच समांतर विश्वाचा भाग बनत होता. इथे आपल्या रोजच्या काळवेळेच्या सीमा लागू होत नव्हत्या. या बंगल्याला आदी आणि अंत नव्हता. आता सुटकेचे 2च मार्ग दिसत होते. 1, कसेही करून त्या आत्म्याला अंताक्षरीत हरवणे. 2, दार बाहेरून कुणीतरी उघडेल याची सोय करणे. मग ती कबुतरे कुठून आली? आपल्या आधी कधीतरी कुणीतरी या बंगल्यात प्रवेश केलाच असणार. त्यावेळी दारातून ती आत आली असतील आणि आता इथेच अडकून पडली बिचारी. आपणही असेच अडकून पडणार. त्या आत्म्याला हरवणे अशक्यच आहे.
प्रत्येक अक्षरावरून हजारो गाणी ठाऊक असतील तिला. कालपासून आपल्याला छळणाऱ्या त्या अतृप्त आत्म्यांमध्ये उद्या आपलीही भर पडणार. त्यापेक्षा तो शेवटचा कॉलच करून घेऊयात ना. पण करायचा कुणाला? विशाल आणि मंगेशला बोलावून घेऊ. अरे पण त्यांनी स्वखुशीने आपली जागा घ्यायला हवी, ही अट माहिती आहे ना. विशाल घेईल मग. त्याच्या शॉर्टकटच्या नादात तर अडकलोय आपण. पण स्वतःच्या सुटकेसाठी मित्रांचा बळी देणं योग्य वाटत नाही रे. मग दुसऱ्या कुणाला तरी बोलवूया. पिझ्झा ऑर्डर करूया, नाहीतर ॲमेझॉनवरून काहीतरी मागवूया. ऑर्डर आली की डिलिव्हरी बॉयला फसवून निघूया इथून. पण डिलिव्हरी बॉय आपल्यासोबत अंताक्षरी खेळायला का तयार होईल? आणि झालाच तरी बिचाऱ्या गरीबाचा बळी द्यायचा? अरे ती तर दूरची गोष्ट. मुळात या रानात कुणी डिलिव्हरी द्यायला येणंच शक्य नाही. ॲमेझॉनवाले एक वेळ ॲमेझॉनच्या जंगलात डिलिव्हरी करतील, पण इथे अशक्य. म्हणजे आता हाच आपला शेवट? राजेशने नाराजीच्या स्वरात विचारले. दुसरा उपायही नाही मित्रा. चला दिवाणखान्यात जाऊ. तेही बिचारे गाऊन गाऊन थकले असतील. आता सगळे एकत्रच राहू शेवटपर्यंत. सचिनलाही सोबत घ्या. हाच आपला अंत असेल तर यात आपल्या मैत्रीचा विजयही आहे. आपण शेवटपर्यंत एकत्र झुंजलो आणि मृत्यूही एकत्रच स्वीकारू, मी म्हटलं. जड पावलानेच आम्ही दिवाणखान्यात पोचलो. आमचे पडलेले चेहरे आणि उतरलेले खांदे पाहून त्या तिघांनाही परिस्थितीची जाणीव झाली. आता सुटका नाही. गाणीही संपत चालली होती. येणाऱ्या अक्षरावरून कुठलेच मराठी हिंदी गाणी पटकन सुचेना. ल आणि न अक्षरांनी तर धडकीच भरे. आता जीव जातोय असे वाटत असतानाच आमच्यापैकी कुणाला तरी गाणे सुचे आणि जीव तेवढ्या पुरता भांड्यात पडे. असे बराच वेळ चालले. कदाचित दुसरी रात्रही उलटून नवी पहाट झाली असावी, तरी आम्ही हार मानली नव्हती. ग्रामोफोनवर गाणे वाजत होते. गाणे वाजायचे थांबले तेव्हा आमच्यावर म आला होता. पण म वरून कुणालाच गाणे सुचेना. पटकन तोंडी येणारी सर्व गाणी केव्हाच गाऊन झाली होती. मी नोंदीवर नजर टाकली. म वरून आतापर्यंत 133 गाणी गायली गेली होती. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. कुणालाच काही सुचेना. अखेरचा क्षण आलाच हे उमगून आम्ही एकमेकांचे हात पकडले. अचानक योगेश गाऊ लागला. निसर्ग राजा ऐक सांगतो. लगेचच सगळ्यांनी त्याला गप्प केले. अरे म आलाय, न नाही, मरवशील काय? नाही गायलो तर तसे पण मरायचेच आहे. हे माझे आवडते गाणे आहे, शेवटचे गाऊन घेऊ द्या. एकाएकी पुन्हा वीज कडाडली. हाच आमचा अंतिम क्षण असणार होता. पण तेवढ्यात खाडकन दार उघडले. अचानक डोळ्यांवर आलेल्या प्रकाशाने आम्ही भांबावूनच गेलो. 3-4 जण लगबगीने धावत आत आले. इतका वेळ अंधारात राहिल्याने डोळ्यांना प्रकाश सोसवतच नव्हता. हळूहळू डोळे सरावले. आम्ही पाहिलं, आमदार संचारसिंगाचा पुत्र दात ओठ खात आमच्या दिशेने येत होता. सोबत हातात हॉकी स्टिक, क्रिकेटच्या बॅटी घेऊन त्याची गँगही आली होती. म्हणजे आम्ही आगीतून फुफाट्यात सापडलो होतो. काय रे उंदरांनो, आमच्या गाडीची हवा काढून इथे लपलात होय? आणि चक्क अंताक्षरी खेळताय? दाराबाहेर आवाज ऐकू येत होता तुमचा. म वरून गाणं पाहिजे ना? घ्या, शेवटचं गाणं गाऊन घ्या. 43 मुर्दे पाडलेत मी याआधी. आज तुमच्या 7 जणांना ढगात पाठवलं की हाफ सेंचुरी पूर्ण होईल माझी. जागा पण अशी निवडली आहे की तुम्हाला मारून ठिकाणे लावायला काहीच त्रास पडणार नाही. बोला ना, बोला गाणं. आता का बोलती बंद झाली? रात्री तर खूप तावात होतात. त्या 2 हवालदारांचा बंदोबस्त करून तुमच्या गाडीचा माग काढत पोचलोय इथं. जाताना तुमची ती चिखलात टायर रुतलेली गाडी बी जाळून जाईन. मग बसा म्हणावं तुमच्या घरच्यांना शोधत. चला, लय झालं. बोला गाणं, बोला म वरून. नाही येत? घ्या, मीच बोलतो. मार दिया जाए के छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. त्याने भसाड्या आवाजात गाणे बोलताच पुन्हा एकदा वीज कडाडली.
आणि निमिषभरातच आम्ही आमच्या सामानासुमानासह बंगल्याबाहेर उभे होतो, तर संचारसिंगाचा पुत्र आणि सैतानी गँग आत अडकली होती. आत पुन्हा ग्रामोफोन वाजू लागला होता आणि पुन्हा मृत्यूची अंताक्षरी सुरू झाली होती. भानावर आलेल्या सचिनला घेऊन आम्ही लगेचच गाडीजवळ पोचलो. ती अजूनही चिखलातच रुतलेली होती. मग त्या गुंडांचीच गाडी घेऊन आम्ही आमची गाडी बाहेर खेचली. त्या गुंडांनी घटनास्थळी पुरावे नकोत म्हणून मोबाईलसह आपले सर्व सामान गाडीतच ठेवले होते. म्हणजे सुटकेसाठी कुणाला बोलावता येईल हा त्यांचा मार्गही आता संपला होता. त्यांची गाडी त्यांच्या सर्व सामानासह संगीत सदनच्या अंगणातच उभी करून आम्ही आमच्या गाडीने मालवणला निघालो. घड्याळे अजब वेळ दाखवत होती. त्या भयानक बंगल्यात आम्ही एक दिवस एक रात्र काढूनही बाहेरच्या जगात फक्त 8च तास उलटले होते. दुःस्वप्नातून बाहेर पडल्यासारखे आम्ही ताजेतवाने होत वेगाने गाडी हाकू लागलो. अचानक सचिनला काही सुचले. तो म्हणाला, कंटाळा येतोय यार, चला अंताक्षरी तरी खेळूया. खरं तर मी कोणालाच आणि कशालाच घाबरत नव्हतो. आणि हाच त्यांचा म्हणजे माझ्या जीवश्च कंठश्च मित्रांचा प्रॉब्लेम होता. मी कशाला तरी घाबरावा आणि त्यावरून त्यांना मला चिडवण्याची संधी मिळावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आमच्यापैकी कोणी अंधाराला घाबरायचा, कोणी चार चौघात बोलायला घाबरायचा, कोणी सापांना भ्यायचा. साधी बिनविषारी धामण दिसली तरी त्याची बोबडी वळायची. कुणी अगदीच इतर कशाला नाही तर बायकोला घाबरायचाच. कोण कशाला घाबरतो हे एकदा कळलं की त्याची टर उडवायला किती मज्जा येते हे काय सांगायला हवं. तर सर्वजण मी कशाला घाबरतो हे हुडकून काढण्याच्या जाम मागे लागले होते. म्हणून त्यांनी माझ्यावर एकदा रबरी साफ फेकला, पण घाबरण्याऐवजी मला खूप हसायलाच आलं. मग एकदा आम्ही दामू अण्णाच्या बागेतील आंबे चोरायला भर रात्री गेलो. तिथे अंधारात मला पुढे करून हे सर्व मागच्या मागे गायब. पण तरी मी घाबरतो होय. मी माझी पिशवी बिनधास्त आंब्यांनी भरून घेतली आणि मग एक चांगलासा पिकलेला आंबा चोखत बांधावर बसून राहिलो. हे सगळे अचानक पाठीमागून आले आणि भो करणार एवढ्यात मीच त्यांना कोय फेकून मारली. बिचारा धोंडू तर मानेवर भूत बसावं इतका घाबरला आणि आमची तर हसून हसून मुरकुंडी वळाली. निडरपणाच्या अशा छोट्या मोठ्या चाचणी परीक्षांमध्ये मी पैकीच्या पैकी गुण मिळवल्यावर त्यांना माझी अंतिम परीक्षा घ्यायची खुमखुमी आली. मीही मागे हटणार नव्हतो. नाही आपण कोणाच्या बापाला भीत तर नाही भीत. आमच्या गावापासून मैलभर अंतरावर मुंजाची विहीर होती. विहीर कसली आडच तो. भर उन्हाळ्यातही तिथे अर्ध्यापर्यंत पाणी असायचे. पण गावाचा गाळा पाणी टंचाईने कोरडा पडला तरी मुंजाच्या विहिरीवर जाण्याचं धाडस कोणी करायचं नाही, कारण ही खास मुंजाची राखीव विहीर होती. यायला जायला एकच पायवाट, तीही निबिड रानातून. म्हणून मग पाटाचं गढूळ झालेलं पाणी एक वेळ पिऊ, पण मुंजाच्या विहिरीवर जाणं नको असंच लोकांचं मत होतं. शिवाय हा विहिरीवरचा मुंजाही शांत थोडीच होता. दर 7-8 महिन्यानंतर गावातील एकाच्या तरी मानगुटीवर बसायची त्याला इच्छा व्हायची. आणि तसंच झालं की शेजारच्या गावातील मांत्रिकाच्या पोटापाण्याचा प्रश्न 6 महिन्यांसाठी तरी सुटायचा. तर अशा त्या मुंजाफेम विहिरीवर मी एक रात्र, तीही अमावस्येची, घालवायची. आणि जर का दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मी सही सलामत असेन तर मी पैज जिंकली. मग धोंडू आणि इतरांनी दुसऱ्या रात्री गावकाराच्या खुराड्यातील गावठी कोंबडं पळवायचं आणि त्याचं झणझणीत सुक्क बनवून मला खायला घालायचं असं ठरलं. ठरल्या दिवशी अमावस्येला आम्ही चौघंही मुंजाच्या विहिरीवर पोचलो.
पोचलो तेव्हा अंधुकसं दिसतच होतं. तासभर माझ्याशी गप्पा गोष्टी करून जास्त रात्र व्हायच्या आधीच तिघही घरी गेले. माझ्या घरी आम्ही शेजारच्या गावात नाटक पाहायला जातोय असं सांगून बाहेर पडलो होतो. म्हणजे पहाटेपर्यंत परतलो नाही तरी काही काळजी नव्हती. ते तिघं गेले आणि रात्र दाटून यायला सुरुवात झाली. अमावस्या होती, तरीही असंख्य तारकांच्या उजेडात अंधुकसं का होईना पण दिसत होतं. बाजूच्याच एका पसरट कातळावर बसून मी बराच वेळ तारे निरखत होतो. ध्रुवतारा आणि सप्तर्षी मी बरोबर ओळखले. दूरवर क्षितिजाकडे आकाशगंगाही दगडी पाटीवर लिहिलेली उजळणी हाताने पुसावी तशी दिसत होती. हळूहळू हवेतील गारवा वाढू लागला. शेकोटी पेटवावीशी वाटत होती, पण सकाळी निखारे दिसले तर मी अंधाराला घाबरलो असे वाटून माझे डांबरट मित्र कोंबडी वड्यांना नाही म्हणतील, म्हणून ती कल्पना मी मनातून काढून टाकली. आणखी थोडा वेळ झाला. रात्र आडाच्या पाण्यासारखीच काळीकुट्ट व्हायला लागली आणि तेव्हाच आडापलीकडच्या रानातून कोल्हेकोई ऐकू आली. मला बरं वाटलं. चला, सोबतीला कोणीतरी आहे. मीही मग दोन्ही हात तोंडाजवळ धरून फसवा आवाज काढायला सुरुवात केली. बिचारे कोल्हे माझ्या आवाजाला प्रतिसाद द्यायचे. मग थोड्या थोड्या वेळाने जागा बदलून कोल्हेकोई करायचो आणि बिचारे गोंधळात पडायचे. हळूहळू ते आडाच्या जवळ येऊ लागले. एखादा कोल्हा माणसाला काही करणार नाही, पण जर ते कळपात असतील तर मात्र तुमची खैर नाही. पण मी सांगितलं ना, मी कुणाच्या बापालाही भीत नव्हतो. पूर्ण ताकदीनिशी मी ढाण्या वाघाची डरकाळी फोडली. आणि बिचारी कोल्ही वाट फुटेल तिथे धावू लागली. झुडपातून, पाळापाचोळ्यातून त्यांची लांब लांब जाणारी पावले ऐकू आली. भूक लागली तशी मी खिशातून चणे काढले आणि एक एक दाणा अगदी संथपणे चवीने चघळू लागलो. विहिरीवर ओथंबलेल्या वडावर कधीपासून एक रातवा घुमत होता. मी शुकशुक केलं आणि आपली मान अर्धगोल फिरवून त्याने मोठ्या डोळ्याने माझ्याकडे पाहिलं. मी विहिरीच्या कठड्यावर ओणवा होऊन चण्याचा हात पुढे केला, पण बिचारा घाबरून आपले कधीही न वाजणारे पंख पसरून रानात उंदरं शोधायला निघून गेला. तो गेल्यावर करायला अगदी काहीच उरलं नाही. म्हणून मग मी विहिरीच्या पाण्यात डोकावून आतला मुंजा कुठे दिसतो का ते पाहू लागलो. पण आज मुंजाची ही ड्युटी कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी आडावर लागली असावी. पाण्यात काहीच नव्हतं. वरच्या नक्षत्रांचं प्रतिबिंब, अचानक सुळक्या मारून जाणाऱ्या काही मासोळ्या आणि बस, तेवढंच. त्या काळ्याशार पाण्याकडे बघून मला कसंसंच वाटायला लागलं. म्हणून मी तिथेच विहिरीच्या कठड्याला टेकून खाली बसलो आणि गुडघ्यात डोकं खुपसून झोप येण्याची वाट बघू लागलो. डोळा लागत होता इतक्यात कोणाची तरी पैंजणे वाजली. मी लगेच मान वर करून आसपास नजर फिरवली. तो भास नव्हता, कारण मला भासबीस काही होत नाही. ती पैंजणे पुन्हा वाजली. मी उठून उभा राहिलो. आपले दोस्तच आपली टरकवायला गुपचूप हे चाळे करत तर नसतील असंच पहिला डोक्यात आलं. पण ते तिघं रात्री जोराची लागली तरी दाराबाहेर जात नाहीत. ते कसले रात्र मुंजाच्या रानात काढतील. म्हणजे खरंच आता इथे माझ्याशिवाय कुणीतरी आहे म्हणायचं. मी मोठ्याने ओरडलो, कोण आहे रे तिकडे? समोर या. घाबरायचं काही कारण नाही. आणि वडाच्या पाठून खरोखर कोणीतरी हळूहळू सरकत माझ्या दिशेने येऊ लागलं. पण मी घाबरलो नाही. तसाच उभा राहिलो. नजरेच्या टप्प्यात आल्यावर ती दिसली. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाहिली नव्हती. लांब सडक केस, कोरलेल्या भुवया, मोहक चेहरा. कपडेही गावातल्या इतर मुलींपेक्षा बरेच वेगळे होते, पण तिला शोभून दिसत होते. नकळत माझ्या तोंडून शब्द उमटले, आईला अप्सरा? अप्सरा नाही, पूर्वा. पूर्वा नाव आहे माझं. जे कोण असशील ते, पण इथे काय करतेस, तेही या वेळेला? मी तिच्या खांद्यावरून मागे पाहिलं, पण तिच्यासोबत कोणी आहे असं वाटत नव्हतं. हा प्रश्न मी तुलाही विचारू शकते, ती ऐटीत म्हणाली. मी चाट पडलो.
इतकी बिनधास्त मुलगी असू शकते असं मला स्वप्नही पडलं नसतं. ओळख पाळख काही नाही, आली सरळ अरेतुरेवर. आता हिला इथून कसं कटवायचं यावर मी विचार करत असतानाच ती पुढे म्हणाली, अरे त्याचं काय आहे ना, माझी आणि माझ्या चुलत बहिणीची म्हणजे अपूर्वाची लागली पैज. म्हणे गावाबाहेर अशी अशी विहीर आहे, तिथे कोण मुंजा का पुंजा झपाटतो वगैरे. मी नाही विश्वास ठेवत असल्या गोष्टीवर. चांगलंच चिडवलं तिला. तेव्हा म्हणाली, राहून दाखव एक रात्र विहिरीवर, मग समजेल. मी म्हटलं राहते की, त्यात काय, पण देणार काय बोल. ती आयफोन म्हणाली आणि मी एका पायावर तयार झाले. रात्री सर्व झोपले तेव्हा मागच्या दाराने सटकले आणि पोचले इथवर. एकच तर पायवाट आहे थेट. आता फक्त 5 तास उरले, मग आयफोन मिळणार. आयफोन ते काय असतं? मी नकळून विचारलं. चल, चेष्टा करू नकोस. तू इथे का आलास ते सांग. आणि हे काय घातलंयस तू? नवी फॅशन आहे का? माझ्या सदऱ्याकडे निरखून पाहत ती म्हणाली. मी थोडा खट्टू झालो, म्हणून मीही भुवया चढवीत म्हणालो, तूही काय घातलंयस हे? ए हॅलो, जीन्स आणि टॉप म्हणतात याला. ती नाक उडवत म्हणाली. मुली साडीतच बऱ्या दिसतात पण. माझं मत मी मांडलं आणि पुन्हा विहिरीच्या कठड्याला टेकून खाली बसलो. तशी तीही माझ्या जवळ बसली. मी थोडासा दचकलोच. कुणीही नाही हे ठाऊक असूनही मी आसपास पाहिलं. गावात 12 फूट लांबून मुलीशी बोललो तरी बोभाटा होतो. इथे मध्यरात्री एक अप्सरेसारखी मुलगी एकांतात मला खेटून बसली आहे ही गोष्ट गावात कळली तर बाबा चपलेने हाणतील मला. मी थोडा दूर सरकलो. तशी तीही माझ्याजवळ सरकली. म्हणाली, तू सांगितलं नाहीस. काय आता? तू कसा काय इकडे? पैजच लागले आमची पण. मला वाटलंच. कितीची रे, कितीची? सांग ना प्लीज. एका कोंबड्याची. कोंबडा म्हणजे तो चिकनवालाच ना? त्याचं काय करणार तू? काहीतरी मोठं मागायचं ना? मलाही मनातून वाटत होतंच. एवढ्या मोठ्या पैजेसाठी एक कोंबडं कमीच आहे म्हणून. निदान बोकड तरी मागायला पाहिजे होता. मी मनातून हळहळत असतानाच तिचा पुढचा प्रश्न आला. पण तू आलास कुठून? फणसवाडीतून. अय्या, खरंच? मी पण तिथूनच येते. फणसवाडीत कुठे सांग ना? मधल्या आळीत. पण तुला कधी पाहिलं नाही गावात. कसा बघशील? मी कालच आले ना मुंबईवरून. कुणाकडे? पवारांकडे. कुठले पवार? गावात 50 पवार आहेत. शाळेजवळचे पवार असंच म्हणतात सगळे त्यांना. अच्छा, म्हणजे धोंडूच्या घरी. पण त्याने सांगितलं कसं नाही मला? धोंडू काय म्हणतोस रे? आजोबा आहेत माझे. तुम्ही गावची मुलं ना, कोणालाच रिस्पेक्ट देत नाही. तिने लटक्या रागाने म्हटलं. मला आता तिचं असं बोलणं आवडू लागलं होतं. ती खोटं बोलते आहे हे उमगूनही मी तिच्याशी गप्पा मारत होतो. धोंडू माझ्यापेक्षा 1 वर्ष मोठा होता आणि मुंबईहून कुठलेही पाहुणे त्यांच्याकडे आल्याचं त्याने सांगितलं नव्हतं. मुलगी थोडी विचित्र होती, बिनधास्त होती, पण गोड होती. स्वतःशीच हसत मी एक चणा तोंडात टाकला. एकटा एकटा काय खातोस? मलाही दे. मी खिशातून गुपचूप मुठभर चणे तिच्या हातावर ठेवले. तिने त्यातला एक तोंडात टाकला. किती चिवट आणि कडू आहेत रे हे. कोणत्या दुकानातून घेतलेस? आजच सकाळी घेतले, शेजारच्या गावच्या नाम्या दुकानदाराकडून. पण घेतले तेव्हा छान गरमागरम होते. मी चण्यांचा वास घेतला. इतक्या लांब जायची काय गरज होती तुला? गावातल्या भवानी शॉपीमधून घ्यायचे ना. आता मात्र ती आमच्या गावातलीच नाही यावर माझं पक्क मत झालं. कारण आमच्या गावात कुठलं दुकानच नव्हतं. शेजारच्या पाटगावातील ती असेल कदाचित आणि आपलं धाडस कोणाला कळू नये म्हणून खबरदारी घेत असावी. पण तिला धोंडूचं घर कसं माहीत? थोडीफार इकड तिकडची बडबड करत तिने जांभई दिली. पाय ताणले. मी तिच्या पायांकडे पाहिलं. तिच्या फक्त एकाच पायात छोट्या घुंगरांचे पैंजण होते. हे पाहून मी बुचकाळ्यात पडलो. दुसरं हरवलंय का? मी विचारलं. हरवलं नाही काही. एकाच पायात घालतात हल्ली. आमच्याकडे फॅशन आहे.
मुंबईत सध्या फॅशनच्या नावावर काय काय चालू आहे यातलं मला काहीच ठाऊक नव्हतं. मुली एका पायातच पैंजण घालतात, मग मुलांनीही एकाच हाताचा शर्ट घातला तर कशी दिसतील याची मी कल्पना करू लागलो. पण नुसत्या त्या कल्पनेनेच मला हसू आलं. ए, काय हसतोस रे एकटाच? मला पण सांग. तिचा प्रश्न तयारच होता, पण हसतच मी उठलो. मला केव्हापासून घाईची लागली होती, पण हिला कसं सांगायचं म्हणून मी फक्त येतो हा लगेच असं सांगून झाडांमागे जायला निघालो. जाशील ना एकटा की येऊ सोबत? भीती वाटत असेल तर. मी कुणालाच घाबरत नाही. मी माझ्या नेहमीच्या बढाईखोर स्वरात उत्तर दिलं आणि आवाज येणार नाही इतक्या दूरवर जाऊन आपलं काम उरकलं. परतलो तेव्हा विहिरीवर कोणीच नव्हतं. ती आपल्यासोबत गंमत करत असेल असं वाटून मी तिला आसपास शोधलं, हाका मारल्या, पण काहीच उत्तर आलं नाही. शेवटी काळजीने मी विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीचं ते काळशार गहिरं पाणी चेटूक करत असल्यासारखं वाटलं. मी लगेच नजर दुसरीकडे वळवली. लहानपणी आईने सांगितलेली एकच पैंजण घालणाऱ्या चेटकिणीची गोष्ट आठवली. माझ्या अंगावर काटा आला. भीतीची एक लहर मणक्यातून शरीरभर पसरली. इतक्यात मागून पुन्हा तशीच पैंजणे वाजली. मी वळलो, पण मागे कोणीच नव्हतं. मातीत मात्र काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. ते तिचंच पैंजण होतं. आता मात्र मला भीती वाटू लागली. वडामागून पाचोळ्यात कुणाची तरी पावले वाजून गेली. मी हळूहळू चालत तिथवर गेलो, पण तिथे कुणीच नव्हतं. मी पुन्हा मागे वळणार तोच अंधारातून एक आकृती वेगाने तरंगतच माझ्याकडे आली. मी घाबरून डोळे मिटले. आयुष्यात प्रथमच मी कशाला तरी घाबरलो होतो. माझ्या दिशेने तरंगत येणारे भूत आज माझा जीव घेणार असं वाटून मी डोळे मिटले. पण पुढे काहीच झालं नाही. जराभराने कोणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा आवाज मात्र ऐकू आला. मी डोळे उघडले. वडाच्या एका पारंबीला धरून पूर्वाच खिदळत होती. अधूनमधून झोके घेत होती. जे अद्याप कुणालाच जमलं नाही ते तिने करून दाखवलं होतं. मला घाबरवून टाकलं होतं. म्हणे मी कोणालाच भीत नाही. पार दातखिळी बसली होती तुझी. मी पुरता खजील झालो होतो, पण काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, तू होतीस तरी कुठं? किती शोधलं मी तुला. अरे, मी ना या वडावरच चढले होते. तिथून मस्त पाहिली तुझी गंमत. मीच साखळी काढून तुझ्या मागे फेकली. माझ्या उतरण्याचा आवाज ऐकून तू झाडामागे आलास. तेव्हा मी या पारंबीला धरून झोका घेत तुझ्यापर्यंत आले. पण किती घाबरलास रे तू. तू खरंच चेटकीण आहेस, मी खोट्या रागाने म्हणालो आणि पुन्हा विहिरीच्या कठड्याला टेकून बसलो. तीही मागोमाग आलीच, पण मी काही बोललो नाही. ए, रागवलास होय? अरे, मी फक्त गंमत केली. मी काही सांगणार नाही तुझ्या मित्रांना याबद्दल. आई शपथ. तिने गळ्याला हात लावला. सुंदर मुलीसोबत तुम्ही फार काळ अबोला टिकवून ठेवू शकत नाही. माझा अबोला जेमतेम 2 मिनिटं टिकला. मग पुन्हा आमच्या गप्पा गोष्टींना सुरुवात झाली. अचानक तिला काहीतरी आठवलं. मला सांग ना तुमच्या गावातल्या भूतांच्या गोष्टी. भूत? मी हसलो. गावात कुठे भूत असतात? म्हणजे मी तरी नाही पाहिलं अजून. मग आमचे आजोबा, ती अपूर्वा एवढ्या गोष्टी सांगतात ते मुंजाच्या. अगं, पण नक्की ते मुंजाच करतो कशावरून? आता आजोबा सांगतात ना, ती चोरांचीच गोष्ट बघ ना. पाटलांच्या वाड्यात चोरी करून त्यांनी 50 तोळे दागिने लांबवले आणि पाणी प्यायला इथे थांबले. सकाळी पाहतो तर काय, मुंजाने त्यांचे गळे चिरून धडा वेगळे केले होते. तिने कुणाकडून तरी ऐकलेली गोष्ट सांगितली. मी हसत विचारलं, तुला खरंच वाटतं हे काम मुंजाचं असेल?
हो, नाही तर दोघेही एकमेकांची मुंडकी कशी काय छाटतील? मग त्या सोन्याचं काय झालं? मी पुन्हा प्रश्न केला. ते मुंजाने आडात टाकलं असं म्हणतात. तिने गंभीर होत म्हटलं. मला एकाएकी हसूच आलं. अगं वेडे, मुंजा सोन्याचं काय करणार? त्या दिवशी झालं असं की त्या दोघांनी वाड्यातून सोनं लांबवलं, पण लपवण्यासाठी आणि त्यानंतर विकण्यासाठी एका तिसऱ्याचकडे द्यायचं ठरलं होतं. तो तिसरा इथे आधीच येऊन बसला होता, पण सोनं पाहून त्याची नियत फिरली. लबाडीने त्याने दोघांना वेगवेगळं नेऊन त्यांची मुंडकी उडवली आणि मग सगळं सोनं घेऊन फरार झाला. नाव मात्र बिचाऱ्या मुंजाचं बदनाम झालं. मी स्पष्टीकरण दिलं. तिलाही ते पटलं. हो, असंच असणार. तू गावचा आहेस ना, तुलाच जास्त माहीत असेल. एनिवेज, मला काय, मुंजा और नो मुंजा, मी काही कोणाला भीत नाही. आणखी एक गोष्ट सांग ना, नाही तर झोप येईल. मी म्हटलं, तूच सांग, तू खूप ऐकले असशील ना. अच्छा, ती गौरीची सांगू का? ती माझी फेवरेट आहे. खूप जुनी गोष्ट आहे. शाळा मास्तरांची 16 वर्षांची मुलगी गौरी अचानक कोणास ठाऊक कशी पण मुंजाच्या प्रेमातच पडली. घरातून एकटीच येऊन या आडावर त्याची वाट पाहत बसायची, बोलत बसायची. पोरीचं खूळ उमगल्यावर तिला डांबूनही ठेवलं, पण एक दिवस संधी साधून जी पळाली ती परतलीच नाही. 3 दिवसांनी तिचं प्रेत याच विहिरीत तरंगताना दिसलं. मुंजाने अखेर तिला आपल्याकडे बोलवलंच, असे लोक म्हणतात. मी पुन्हा खो खो हसू लागलो. कुणीतरी तुला चांगलंच बनवलंय असं दिसतं, मी म्हटलं. ती गोंधळून माझ्याकडे पाहू लागली. तिचा गोंधळ दूर करण्यासाठी मी खरी कथा पुन्हा सांगू लागलो. मुसळधार पावसाची रात्र, भन्नाट वारा आणि किर्र अंधार. काही क्षणांची उसंत घेऊन वीज चमकायची आणि तेवढ्यापुरती गौरीला वाट दिसायची. लगेचच अंधार दाटून यायचा, तरीही तिची अनवाणी पावलं वाटेवरून भरकटायची नाहीत. या वाटेवरून आधी अनेकदा तिचं येणं जाणं झालं होतं, पण तेव्हा असा वादळवारा नव्हता की काळजात आजच्यासारखी वावटळ नव्हती. आज तिच्या उरात जो आकांत सुरू होता तो इतर कुणाला ऐकू आला असता तर त्याला त्यासमोर हे वादळवारही फिकं वाटलं असतं. पावसाच्या धारा आता सपासप तिच्या चेहऱ्यावर बसत होत्या. भिजलेले कपडे शरीराला चिटकत होते, पण पदर मात्र भिजूनही वाऱ्याबरोबर फडफडत होता. त्या चिखलाने भरलेल्या पायवाटेवरचे कितीतरी काटे तिच्या पावलात रुतत होते, पण तिला त्याचं भान नव्हतं. बेळात पाणी जाऊन भेदरलेले कित्येक साप विंचू त्या पायवाटेवर अगतिकतेने तडफडत असतील. तिच्या अनवाणी पायाला त्यांचा एकच दंश पुरेसा होता, पण तिला मात्र कसलीच पर्वा नव्हती. भर पावसात मध्यरात्री असं एकटीने रानातून जावं लागेल असं 5-1 महिन्याआधी तिला कुणी सांगितलं असतं तर तिनेच त्याला वेडात काढलं असतं. भिजलेल्या कपड्यात घरापासून इतकं दूर येणं तर सोडाच, पण उंबरठ्यावर उभं असतानाही तिनं आपला पदर नखभरही कधी ढळू दिला नव्हता. कारण ती घरंदाज मुलगी होती. अवघं गाव ज्यांना मान देतं अशा परांजपे मास्तरांची ती एकुलती एक कन्या. त्यांचा अभिमान, त्यांची इभ्रत, त्यांचा जीव की प्राण. आणि ती होतीही तशीच, सोज्वळ, हुशार, निरागस, तरीही बाणेदार आणि कमालीची सुंदर. एक वेळ हात कोणी कापून मागितला तर मास्तर देतील, पण गौरीवर कधी हात उचलतील तर शपथ. पण त्यांनी आज तिला एक सणसणीत कानशिलात लगावली होती. तेही एक वेळ तिने सहन केलं असतं, पण त्यानंतर त्यांनी तिच्यासाठी जे शब्द वापरले ते ऐकण्यापूर्वीच आपल्याला मरण आलं असतं तर बरं, असं तिला वाटून गेलं. एकाच दिवसात आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांची 2 वेगळी रूपं पाहून तिची जगण्याची इच्छाच संपली. तिच्या सोन्यासारख्या आयुष्याचा काही दिवसातच असा चिखल व्हायला तिची फक्त एकच चूक कारणीभूत होती. तिने प्रेम केलं होतं आणि चुकीच्या माणसावर प्रेम केलं होतं. शेजारच्या गावातील दत्तूशी तिची एका लग्नात भेट झाली. हा दत्तू तिच्यापेक्षा 10 वर्ष मोठा, पण गोड गोड बोलणारा,
सतत तिच्या रूपाचं हुशारीचं कौतुक करणारा. लहानपणीच गौरीची आई गेल्यावर वडिलांखेरीज इतर कोणीही तिच्याशी इतक्या मायेनं वागलं नव्हतं. त्यात तिचं वेडपट वय, ती पाघळली. गावाबाहेरच्या मुंजाच्या आडावर जिथे दिवसाही लोक जाण्यास भितात, त्यामुळे एकांत मिळतो, तिथे त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रथम वेगवेगळी निमित्त काढून, नंतर लपून छपून ती दिवसाआड त्याला भेटायला विहिरीवर जाऊ लागली. अशा गोष्टी कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस गुपित उघडं होतच. त्यातही घरच्यांच्या आधी ते गावाला कळतं. मास्तरांच्या गौरीच्या प्रेमाची गोष्टही प्रथम गावभर पसरली, मग गावातीलच कुणाकडून तरी मास्तरांना कळली. मास्तरांचा स्वाभिमान गळून पडला. प्रथमच गावात चालताना त्यांची मान वाकली, तरी ते गौरीवर रागावले नाहीत. आई विना पोर, तिला सांभाळून घ्यायला हवं. ते घरी गेले. डोळ्यात टिपे आणून त्यांनी गौरीला समजावले. ती गहिवरली. वडिलांच्या पाया पडून तिने दत्तूचा नाद सोडण्याचे मान्य केले. आठवडाभर ती त्याला भेटायलाही गेली नाही. पण लवकरच पहिल्या प्रेमाचा विरह तिला असह्य झाला. वडिलांना दिलेले वचन मोडून ती पुन्हा वेळी अवेळी आडावर जाऊन दत्तूला भेटू लागली. लवकरच लग्न करण्याच्या अनाभाका घेऊ लागली. आपण त्याच वेळी बाबांचं ऐकून का थांबलो नाही, का त्या वेडाच्या भरात वाहवत गेलो, याचा आता तिला पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. तिच्या हातून अक्षम्य चूक घडली होती. ज्यांनी आपल्यासाठी अवघे आयुष्य वेचले त्या वडिलांनाच तिने फसवले होते. वचन मोडले होते. त्यांना दुःखी कष्टी केले होते. ती शिक्षेस पात्र होती आणि ती शिक्षा मृत्यूदंडापेक्षा कमी नक्कीच नसणार. म्हणूनच हा मुसळधार पाऊस, हा रोरावणारा वारा आणि हा कचकचित अंधार कापत ती पुन्हा त्याच मुंजाच्या आडावर निघाली होती. जिथून सर्व सुरू झाले तिथेच आज तिचा शेवट होणार होता. आता फक्त काही पावले उरली. मग गौरीसह तिच्या चुकांनाही तो तुडुंब भरलेला आड आपल्या काळ्याशार पोटात जागा करून देईल. तिचे अश्रूही पावसाच्या पाण्यासोबत तिच्या चेहऱ्यावरून ओघळत होते. अचानक आपल्या मागून कोणीतरी चालतंय याची तिला चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिलं, पण पावसात भिजणाऱ्या झाडांच्या बुंध्याशिवाय फारसं काही दिसलं नाही. पछाडणाऱ्या मुंजाच्या अनेक कहाण्या तिनेही ऐकल्या होत्या, पण जीवावर उदार झालेल्या माणसाला कुठलंच भूत पछाडू शकत नाही. ती पुन्हा पायवाटेवर चालू लागली. पुन्हा भूतकाळात हरवली. महिनाभराआधी ह्याच पायवाटेवरून दत्तूचा हात हातात घेऊन ती गावाच्या दिशेने परत निघाली होती. एवढ्यात मास्तरच समोर येऊन उभे राहिले. ती प्रथम घाबरली, मग मात्र खंबीरपणे उभी राहिली. आता आणखी काय लपवायचं? पण दत्तू मात्र तिचा हात सोडवून मागच्या मागे पळाला. त्या दिवशी प्रथमच तिने जन्मदात्याच्या डोळ्यात आग उसळताना पाहिली होती. ती त्यांच्या मागोमाग घरी आली. मास्तरांनी शेजारच्या गावात जाऊन दत्तूची पूर्ण कुंडलीच काढून आणली होती. कामधंदा करत नाही, बिडीकाडीचं व्यसन आहे, मिळाली तर दारूही ढोसतो, घरच्यांचं ऐकत नाही, गोडगोड बोलून पोरी फितवतो, टगेगिरी करतो, एकही लक्षण धड नव्हतं. अशा मुलाला कोणता बाप आपली सोन्यासारखी मुलगी देईल? हे सगळं त्यांनी गौरीला सांगितलं. पण कधी गावची वेसही न ओलांडणाऱ्या गौरीला हे सगळं कसं ठाऊक असणार? तिचं मन त्याच्याबद्दल दूषित व्हावं म्हणून तेच काहीतरी खोटं दत्तूबद्दल सांगत आहेत असा आरोप तिने बापावर केला. आणि त्यावेळी पहिल्यांदाच मास्तरांनी तिच्यावर हात उगारला आणि घराच्या चार भिंतीत तिला कोंडून ठेवलं. अचानक वीज चमकली आणि त्या निमेषभरात कोणीतरी आपल्यासमोर उभं आहे असं तिला वाटलं. ती दचकली. अंगावर शहारे उमटले. तिची पावलं थबकली. पण लगेचच पुन्हा एकदा वीज लखाकली आणि आता समोर कोणीच नव्हतं. पुन्हा एकदा मन खंबीर करून ती चालू लागली. आता तो आड तिच्यापासून हाकेच्या अंतरावर होता.
आत्मघाताचा क्षण जवळ येत होता. तसतसा तिच्या डोळ्यांसमोर कालचा दिवस स्पष्ट उभा राहिला. संधी मिळताच ती घरातून पळाली होती. दत्तूच्या घरी जायचे, तिथल्याच देवळात त्याच्याशी विवाह करायचा, इथे कधी परतायचेच नाही, सुखाने राजाराणीचा संसार करायचा, अशी स्वप्ने सजवत ती दत्तूच्या घरासमोर उभी राहिली खरी, पण तिथे तर चक्क मांडव सजला होता. दत्तू आणि त्याच्या नववधूवर मंगलाष्टकांच्या सुरात अक्षतांचा वर्षाव होत होता. हे पाहून ती खवळली. तिने दत्तूला वेदीवरून ढकलून दिले, त्याची बाशिंगे खेचली, त्याच्या थोबाडीत लगावण्याचा प्रयत्न करू लागली. जमलेले वऱ्हाडी आ वासून हा तमाशा पाहत होते. दत्तूने तर गौरीला ओळखायलाही नकार दिला. काहीतरी गैरसमजातून ही मुलगी इथवर पोचली असेच सोंग त्याने आणले. उपस्थितांपैकी बऱ्याच जणांना दत्तूची कारस्थाने माहीत होती. त्यांनी गौरीलाही ओळखले होते, पण कुणीच काही बोलले नाही. रडत भेकत दत्तूच्या नावाने बोटे मोडत गौरी गावी परतली. तिचा हा अवतार पाहून लोक चर्चा करू लागले, हसू लागले, मास्तरांचे संस्कार वाया गेल्याचे म्हणू लागले. इथे दत्तूचे पितळ उघडे जरी पडले असले तरी मुलीकडचे गरीब होते. जमीन गहाण टाकून हुंडा जमवला होता. आता लग्न मोडले तर पुन्हा जमणे कठीण, म्हणून दत्तूच्या चुकांवर पांघरून घालत मुलीचे लग्न लावलेच. घरातून पळून जाऊन गौरीने दुसऱ्याच्या लग्नात जो तमाशा केला त्याची हकीकत लगेचच अवघ्या पंचक्रोशीभर पसरली. मास्तरांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. घरी येऊन त्यांनी आपल्या मुलीला गुरासारखे बदडले. घर सोडून चालते होण्यास सांगितले. गौरी दिवसभर रडत बसली, पण तिच्याकडून चूक घडलीच होती. तिने पातक स्वीकारले. अंधार पडताच घराबाहेर पडली. तेव्हाच हा प्रपातासारखा पाऊस सुरू झाला. ती आडाच्या आता अगदी जवळ पोचली होती. आता धावत जाऊन ती त्या तुडुंब भरलेल्या काळ्याशार विहिरीत स्वतःला झोकून देणार, इतक्यातच कुठून तरी तो भूतासारखा समोर आला. गौरी दचकलीच. तिची पावले थांबली. त्याच वेळी वीज चमकली. त्या निमिषभरात तिने पाहिलं, तो कुणी भूतभीत नव्हता, तर एक माणूसच होता. एक तरुण, अवघा 20-21 वर्षांचा, पूर्णपणे भिजलेला. ती त्याला बगल देऊन पुन्हा आडाकडे धावली, पण अतिशय चपळाईने त्याने पुन्हा तिला अडवलेच. कोण आहेस तू? काय हवंय तुला? निदान सुखानं मरू तरी द्या. मी कोण ते यावेळी महत्त्वाचं नाही, पण तुम्ही आडात उडी टाकलीत तर मीही तुमच्या मागोमाग उडी घेईन. मला पोहता येत नाही तरीही, कारण डोळ्यादेखत कुणाला मरताना बघूनही काहीच केलं नाही हा सल मला आयुष्यभर टोचेल, त्याने खंबीरपणे म्हटलं. गौरीचा नाईलाज झाला. इथेच कातळावर बसून ती बराच वेळ रडत राहिली. पावसाचा जोर हळूहळू कमी झाला तसं तिचं आक्रंदनही. तोपर्यंत तो एका निश्चल मूर्तीसारखा तिच्या आणि विहिरीच्या मध्ये उभा होता. ती सावरलेली पाहून तोही तिच्या शेजारीच थोडं अंतर राखून बसला. पाऊस एव्हाना पुरता थांबला होता. आकाशही निवळलं. ध्रुवतारा दिसू लागला. तिकडे पाहत तो म्हणाला, बघा, रात्रभर थांबणार नाही असं वाटत असतानाच कसा अचानक निघून गेला. दुःखांचंही तसंच असतं. एकदम वादळासारखी चालून येतात, आयुष्य उद्ध्वस्त करतात, होत्याचं नव्हतं करून टाकतात. आपण आपल्या जागी पाय रोवून उभं राहायचं असतं. कधीच कुठलं वादळ कायमसाठी येत नाही. गौरीने काहीच उत्तर दिलं नाही. अजूनही ती मुसमुसत होती. भिजलेल्या कपड्यांमुळे आता ती थरथरत होती. त्याने लगेचच आपली घोंगडी घट्ट पिळून तिला पांघरायला दिली. तिला थोडी ऊब मिळाली. तिला तिच्या वेदनांचा विसर पडावा म्हणून त्याने थोडं आपल्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तो नवे गावात राहायचा आणि तिथून 5 मैलांवर रानात असलेल्या लाकूड फॅक्टरीवर कामाला जायचा. वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले होते. थोडी जमीन होती ती भाऊबंदकीत गेली. आता आई आणि 2 लहान भावंडांसाठी तो एकच आधार होता. जगण्याची गरज त्याच्यापेक्षा इतर कोणाला चांगली ठाऊक असणार. रोज 10 मैलांची तंगडतोड करत रानात उडमिलपर्यंत जायचे. तिथेही पुन्हा लाकडे फोडण्याचे अंगमेहनतीचे काम करायचे. त्या बदल्यात त्याला दिवसाला 2 रुपये रोज मिळायचा. त्या 2 रुपयांवर 4 जीव जगत होते. तरीही तो खुश होता.
कुणावर काही उपकार किंवा कुणासाठी त्याग केल्याची भावना त्याच्या बोलण्यात डोकावत नव्हती, कारण ज्यांच्यासाठी तो खपत होता तेच त्याच्या जगण्याचा आधार होते. गौरीला उमगले, हेही प्रेमच, किंबहुना हेच खरं प्रेम, निरपेक्ष, निरागस, निरालस. प्रेमाचं यापेक्षा पवित्र रूप असूच शकत नाही. खरंच आपलं चुकलं. ज्यांच्यासाठी प्रेमाची प्रत्येक मोहर खर्ची घालावी असे जन्मदाते असतानाही आपण चुकीच्या माणसावर प्रेम करून उलट त्यांनाच दुखावलं, मान खाली घालायला भाग पाडलं. पण आपण ही चूक सुधारायची. पुन्हा घरी जायचं, त्यांचे पाय धरायचे, ते माफ करतील, त्यांच्या आज्ञेत राहायचं आणि काहीतरी असं करून दाखवायचं की पुन्हा एकदा त्यांची मान अभिमानाने ताठ झाली पाहिजे. आत्मघाताची इच्छा कधीच मरून गेली होती. एक चूक निस्तरण्यासाठी दुसरी मोठी चूक करणं म्हणजे महापाप. आयुष्य पुन्हा घडवायचं तिने निर्धार केला. तिने आपल्यासमोर बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं. आता पहाट होत आली होती. थोडंफार दिसूही लागलं होतं. अंग मेहनतीचे काम करून पिळदार शरीरयष्टी कमावलेला तो एक देखणा तरुण होता. दिवसभराच्या कष्टाने, पावसात भिजल्याने आणि रात्रभर तिच्याशी बोलत बसल्याने त्यालाही आता पेंग येत होती. त्या आगंतुक अनोळखी तरुणाने तिला जगण्याची नवी उमेद दिली. वादळ वाऱ्याने पछाडलेल्या त्या भयप्रद रात्री तो जणू एक देवदूतच बनून आला होता. त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने तिचे डोळे भरून आले. त्याला काहीतरी द्यावं अशी उत्कट इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. पण तिच्याकडे देण्यासारखं होतंच काय? तिने आपल्या पायातील एक पैंजण काढलं. कातळावर बसून डुलक्या घेणाऱ्या त्या देवदूतापुढे ठेवलं. समोरच भिजलेल्या मातीत बोटाने एक ओळ रेखाटली आणि पुन्हा घराच्या दिशेने निघून गेली. लख्ख उजाडल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. तेव्हा तो अचानक उठला. समोर गौरी नाही हे पाहून बावरला, पण लगेचच त्याची नजर व्यवस्थित घडी करून ठेवलेल्या त्याच्या घोंगडीवर गेली. त्यावरच तिने ते चमकदार नाजूक पैंजणही ठेवले होते. मातीत सुंदर अक्षरांनी गिरवलेला संदेशही दिसला. तुमच्यामुळे खरं प्रेम काय ते उमगलं. जीवन खूप सुंदर आहे, गौरी. ते वाचून समाधानाने स्वतःशीच हसत तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. ही गोष्ट इथेच संपली असती तर जगातील एक अजरामर सुखांतिका ठरली असती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पश्चातापाचे अश्रू घेऊन आत्मघाताच्या दारातून पुन्हा घरी आलेल्या आपल्या लेकीला मास्तरांनी मोठ्या मनाने माफ करून टाकलं. गौरीनेही पुन्हा घर आणि शिक्षणात लक्ष गुंतवलं. सरकारी परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचे आणि बाबांना पुन्हा रुबाबाने गावात फिरताना बघायचे असा तिने दृढ निश्चयच केला. रात्रंदिवस अभ्यास करू लागली. मुळातच ती हुशार आणि आता कठोर मेहनतीचे, निर्धाराचे पाठबळ. ही मुलगी आता काहीतरी करून दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही हे गावकऱ्यांनी ओळखले. पुन्हा एकदा मास्तरांच्या डोळ्यात तिच्याबद्दल कौतुक दिसू लागले. पण गौरीच्या डोळ्यात मात्र कलेक्टर होण्याच्या स्वप्नासोबतच आणखी एक स्वप्न तरळत होते. आपल्या जगण्याला नवी दिशा, नवोन्मेष देणाऱ्या त्या अनामिक तरुणाशी लग्न करण्याचे स्वप्न. त्या दिवशी तिच्याही नकळत त्या देवदूतासाठी आपल्या पैंजणासोबत ती आणखी एक गोष्ट ठेवून आली होती, तिचं मन. तो पुन्हा एकदा तरी भेटावा म्हणून ती वेळ मिळेल तेव्हा या आडावर येऊ लागली. तिने त्याला त्याचं नावच विचारलं नव्हतं. फक्त तो इथल्याच कुठल्या तरी वाटेने मिलवर येत जात असेल तेव्हा कधीतरी गाठभेट होईल या आशेवरती दिवस ढकलू लागली. पण तो परतलाच नाही. गौरीच्या जीवाची पुन्हा तडफड होऊ लागली. पण यावेळी ती खचणार नव्हती की बाबांना दिलेले वचनही मोडणार नव्हती. ती घर सांभाळायची, मास्तरांची काळजी घ्यायची आणि वेळ मिळेल तेव्हा या आडावरच येऊन अभ्यासात गुंतून पडायची. अभ्यासाचाही कंटाळा आला की याच आडाच्या कठड्याला टेकून आतल्या काळ्याशार पाण्याकडे पाहत बोलत बसायची. तो देवदूत इथेच आपल्या सोबत आहे असे मानून आपल्या मनाचे गुज त्याला सांगत बसायची. रानात गुरे राखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. त्यांना वाटले गौरीला वेड लागले असावे. मास्तरांनाही हे कळले. 3-4 वेळा गुपचूप त्यांनी तिचा पाठलागही केला. पण पोर आडावर येऊन फक्त अभ्यासच करते
आणि कुठल्या तरी काल्पनिक व्यक्तीशी बोलत बसते हे पाहून त्यांचेही मन गहिवरले. कलेक्टरच्या परीक्षेचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी गौरीची घालमेलही वाढली. परीक्षेसाठी तालुक्याच्या गावाला जाऊन 10-15 दिवस राहायचं होतं. मास्तरांनी तशी सोयही करून ठेवली होती. पण जाण्याआधी फक्त एकदा त्या तरुणाला भेटावं म्हणून गौरी आतुरली होती. तालुक्याला निघण्याच्या 1 दिवस आधी गौरी प्राण डोळ्यात आणून त्याच्या एका भेटीसाठी तडफडत घाई गडबडीने आडावर निघाली. आड मोठा असला तरी आसपास वाढलेल्या हिरवाईमुळे जवळ गेलो तरी दिसत नसे. त्या दिवशी आडापासून अवघी काही पावलं दूर असतानाच तिला आडात जोराने काही पडल्याचा आवाज ऐकू आला. तोच तर नसेल. गौरी धावतच सुटली. त्याला पोहता येत नव्हतं. त्याने तसं सांगितलंही होतं. तिने कुठलाही विचार न करता सरळ आडात उडी टाकली. तिला तरी कुठे पोहता येत होतं. त्या काळ्याशार गहिऱ्या पाण्यात तिने जी उडी मारली ती पुन्हा वर आलीच नाही. तिसऱ्या दिवशी तिचं शव त्या आडाच्या पाण्यावर तरंगताना कुणाला तरी दिसलं. अतिशय जुनाट झालेल्या आडाच्या कठड्याचा एक भागही पाण्यात कोसळला होता. लोक म्हणतात मुंजाने तिला पाण्यात ओढून घेताना तो ढासळला. पण खरं तर त्या ढासळलेल्या कठड्याच्या आवाजानेच तिचा घात केला होता. खरं कधी लोकांना कळलंच नाही आणि मुंजाच्या नावावर आणखी एक बळी नोंदवला गेला. पूर्वा खूप लक्ष देऊन ही गोष्ट ऐकत होती. तिच्या डोळ्यात किंचितसे पाणीही आलेले वाटत होते. मी असते ना तर त्या दत्तूला चांगलाच धडा शिकवला असता. त्यालाही शिक्षा मिळालीच. गौरीच्या आयुष्याची वाताहत करून त्यालाही संसार सुख लाभले नाहीच. त्याच्या पहिल्या बायकोला वेड लागले. दुसरीने क्षुल्लक भांडणावरून स्वतःला पेटवून घेतले. तिसरी भलत्याचाच हात धरून पळून गेली. दत्तूनेही स्वतःला मग नशेत झोकून दिले. एका रात्री इथेच येऊन त्याने त्या वडाला गळफास लावून घेतला. तिथेच तू मघाशी सूरपारंब्या खेळत होतीस, मी म्हटलं. तिने घाबरून हात चोळले. एक मोठा उसासा घेतला. 3 वाजून गेले असतील. 5 वाजता अपूर्वा येईल आपल्या गाडीवरून मला घ्यायला. माझेही मित्र येतीलच की आता. पैज जिंकली म्हणायची आपण, मी खुशीत म्हटलं. मुकुंदा, तुमच्या पैजेबद्दल सांग ना काहीतरी. मी आमच्या पैजेची सगळी हकीकत तिला थोडक्यात सांगितली. ते ऐकून ती म्हणाली, अशीच एक गोष्ट आधीही घडली आहे. माझे आजोबा सांगतात. त्यांचीही एका मित्राबरोबर अशीच पैज लागलेली. तोही एकदम धाडसी आणि बिनधास्त होता, अगदी माझ्यासारखा. रात्रभर आडाजवळ राहून दाखवतो म्हणून रानात राहिला. सकाळी जाऊन पाहतात तर गायब. सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडेना. शेवटी 2 दिवसांनी या आडातच त्याचं शव तरंगताना सापडलं. गौरीच्या भूतानं आपला प्रियकर समजून त्याला ओढून घेतलं असं म्हणतात. तिची ही गोष्ट ऐकून तर मला रागच आला. खोटं बोलतोय तो धोंड्या, मी एकदम उसळून म्हणालो आणि खरी हकीकत सांगू लागलो. पैजेनुसार त्या मित्राने रात्र आडाजवळ काढली. पण पहाट झाली तरी मित्रांचा पत्ता नव्हता. एकटं गावात जावं तर आपण आडाजवळ थांबलोच नाही म्हणून ते शंका घ्यायचे. त्यामुळे इथेच थांबून तो वाट पाहू लागला. पण हळूहळू झोप अनावर झाली. विहिरीच्या कठड्यावर टेकला आणि जांभया घेऊ लागला. डोळे मिटत आहेत असे वाटत असतानाच अचानक झाडामागून हे तिघे प्रकटले आणि मोठ्याने भॉ केलं. विहिरीच्या कठड्याला टेकून बेसावधपणे डुलक्या घेणारा मित्र एकदम दचकून उठला, पण त्याचा तोल गेला. सरळ आडात कोसळला. त्याला पोहता येत नव्हतं, कुणालाच येत नव्हतं. त्यांच्या देखत त्यांच्याच नादानीमुळे बिचाऱ्याचा जीव गेला. पण आपल्यावर बालंट नको म्हणून ते गुपचूप माघारी फिरले. दुसऱ्या दिवशी मुद्दाम शोधत इथे आले आणि तरंगणारं शव बघून मुंजाच्या नावाने, गौरीच्या नावाने मुद्दाम आवई उठवली. पक्का खोटारडा आहे तो धोंडू. तुला काय माहिती? तू होतास का तेव्हा इथे हजर? हजर? अगं तो मीच आहे. आज 70 वर्ष झाली मला इथे बुडून.
पण कधी मुंजाने कुठल्याही माणसाचा जीव घेतलेला मी तरी पाहिला नाही. माणसंच माणसांचा जीव घेतात किंवा आपल्या चुकीने मरतात. आळ मात्र बिचाऱ्या मुंजावर येतो. मी एकदम बोलून गेलो. हे ऐकताच तिचा नूर पालटला. तिच्या चेहऱ्यावरचे तेज मावळले. पुन्हा एकदा ती माझ्या कपड्यांकडे संशयाने पाहू लागली. मुठीतल्या कळकट चण्यांकडे विचित्र नजरेने पाहिले आणि माझ्याकडे पाठ वळवून सैरावैरा धावत सुटली. मीही तिच्या मागे धावलो. अगं थांब, घाबरू नकोस, अंधारात वाट चुकशील. तरी ती ऐकेच ना. शेवटी अंधारात ती एका बांधाला धडकलीच आणि मागच्या मागे कोसळली. मागे एक तीक्ष्ण दगड जमीन फाडून बाहेर आलेला होता. तो कवटी फोडून तिच्या डोक्यात घुसला. काही क्षण तडफडून ती शांत झाली. मी तिच्या जवळ गेलो. तिचे मनगट हातात घेतले. नाडीचे ठोके आता शांत झाले होते. स्वतःशी चुकचुकत मी उठलो. आता जे घडलं तो एक अपघात होता, पण उद्या लोक येतील आणि नाव बिचाऱ्या मुंजाचं घेतील. किती अंधश्रद्धाळू असतात हे लोक. पहाटेला आता फार अवधी उरला नव्हता. कुणी यायच्या आधीच मी आडातल्या माझ्या पाण्यातील घरात गायब झालो.